दीपक हा अज्ञानरूपी अंधकार दूर करण्याचे, निराशेवर आशेच्या विजयाचे प्रतीक आहे। मी सर्व मान्यवरांना दीप प्रज्वलनाची आणि प्रतिमा पूजनाची विनंती करतो। शिक्षणाची गंगा दारोदारी पोहोचवणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीरांना, केंद्रीय कृषी मंत्री स्वर्गीय अण्णासाहेब शिंदे साहेब, सहकार महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात साहेब, ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे साहेब, विद्यानिकेतनच्या स्थापनेत सिंहाचा वाटा उचलणारे संस्थेचे माननीय माजी चेअरमन आदरणीय सुमनभाई शहा काका यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली समर्पित होऊन आजच्या या ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे जयंती आणि स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्याचा शुभारंभ आणि त्या शुभारंभाचे साक्षीदार आपण सर्व विद्यानिकेतनचे विद्यार्थी, पालक, श्रीरामपूरचे सर्व नागरिक आज आपण हा ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत आहोत। हे आपले महत्भाग्य। जोरदार टाळ्यांच्या कडकडात या शुभारंभाचे आपण भागीदार होऊयात। धन्यवाद वर्षाताई। या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक ब्रह्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे। केंद्रीय कृषी मंत्री असलेले 15 वर्ष डॉक्टर अण्णासाहेब शिंदे साहेब, यानंतर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साहेब, यानंतर माननीय ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे साहेब आणि रयत शिक्षण संस्थेच्या ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन असलेले माजी स्वर्गीय सुमनबाई शहा यांचं प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी आदरणीय शरदराव पवार साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचे उपकार्याध्यक्ष माननीय भगीरथ भाऊ शिंदे यांचं देखील आगमन झालेलं आहे। डॉक्टर प्रेरणाताई शिंदे, डॉक्टर राजीव शिंदे यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे। 1992 सालापासून मी एक स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना आज पावेतो शेकडो रुग्णांशी माझा संपर्क आला। त्या रुग्णांशी दाम्पत्याशी बोलताना माझ्याकडून 2 नावांचा उल्लेख वारंवार व्हायचा। ते म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि दुसरे आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे शरद पवार साहेब। तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल, मी गायनेकोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ञ, पेशंटशी बोलते आणि ह्या 2 दिग्गजांचं ते माझ्या बोलण्यामध्ये नाव कसं येतं? तर त्याचं असं असतं की माझ्याकडे जेव्हा रुग्ण येतो तेव्हा त्याला पहिली मुलगी असते, मॅडम आम्हाला दुसरा मुलगा पाहिजे। ज्यांना दुसरा मुलगा 2 मुली असतात त्यांना तर वंशाला दिवा हवाच असतो। तेव्हा मात्र मी त्यांना निक्षुणपणे सांगते, हे बघा, हे मूर्तिमंत उदाहरण आहे आपल्या देशातलं। भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, त्यांना एकच कन्या, त्या इंदिरा गांधी, ज्या आयर्न लेडी म्हणून पूर्ण जगभर त्यांची प्रसिद्धी आहे, त्यांना पूर्ण जग ओळखतं। आणि दुसरे आपल्या कार्यक्रमाचे पाहुणे शरदरावजी पवार, त्यांना एकच कन्या सुप्रियाताई सुळे। आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, आज जेव्हा राजकारणात आपण समजलं जातो की हा पुरुषांचा प्रांत आहे, तिथं बुद्धिमान आणि अतिशय विचारी व्यक्तिमत्व असलेले सुप्रियाताई सुळे यांनी आपले आगळे वेगळे स्थान केलेले आहे। पण यामागे त्यांना त्यांच्या वडिलांची खंबीर साथ आणि भक्कम पाठिंबा आहे। आपले आजचे पाहुणे पवार साहेब, त्यांच्याबद्दल मी तर म्हणेल ते राजकारणातील आपले भीष्म पितामह, आपल्या देशाचे पंतप्रधानही ज्यांना राजकीय गुरु म्हणतात असे आपले पवार साहेब, ज्यांनी स्त्री समानता, स्त्री सबलीकरण आणि स्त्री सन्मान हे छत्रपती शिवाजी महाराजांची मूल्य आपल्या जीवनात अंगीकारली असे आपले प्रमुख पाहुणे शरदचंद्रजी पवार यांचे मी मनपूर्वक स्वागत करते। नमस्कार, मी ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे साहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे, प्रमुख पाहुण्यांचे, मी रावसाहेबांची उर्फ पप्पांची लाडकी सून डॉक्टर प्रेरणा शिंदे आपले मनपूर्वक स्वागत करते। पवार साहेबांची या कार्यक्रमाला लाभलेली उपस्थिती आम्हा सर्वांसाठी विशेष आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे। पप्पांचे आणि पवार साहेबांचे एकमेकांवर विलक्षण प्रेम आणि श्रद्धा।
बऱ्याचदा रयतची मीटिंग आटोपल्यानंतर पप्पांचा आणि साहेबांचा एकत्र प्रवास व्हायचा सातारा ते पुणे. तेव्हा पप्पा घरी आल्यावर खूप भरभरून, खूप उत्साहाने आणि खूप आनंदाने आम्हाला सांगायचे, कारण त्यांच्या विविध विषयावर वेगवेगळ्या चर्चा व्हायच्या आणि पप्पा तेव्हा त्यांचे रसभरीत वर्णन आम्हाला घरी येऊन सांगायचे की पवार साहेब किती विद्वान, किती जिज्ञासू, किती विचारवंत आहेत असे. आजच्या साहेबांच्या संपूर्ण उपस्थितीने संपूर्ण विद्यानिकेतन शैक्षणिक संकुल खरंच मी तर म्हणेल गहिवरून गेले आहे. आणि म्हणून म्हणावेसे वाटते की याचसाठी केला होता अट्टहास, याचसाठी केला होता अट्टहास की आजचा सुदिन यावा आणि पवार साहेबांच्या पदस्पर्शाने विद्यानिकेतनचा परिसर पुनीत व्हावा, विद्यानिकेतनचा परिसर पुनीत व्हावा. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार, रयत शिक्षणचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य माननीय रामशेठ ठाकूर यांचेही मी हार्दिक स्वागत करते. जगासाठी ठाकूर साहेब रामशेठ म्हणून जरी परिचित असले तरी ते आमच्यासाठी आमचे काकाच आहेत. त्यांच्या आणि पप्पांच्या एकमेकांवरील निरातिशय प्रेमाचे आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत. मधुकर भावे सरांनी त्यांच्या जन्मदिनाप्रसंगी लिहिलेल्या लेखात साहेबांचे वर्णन रामशेठ नव्हे तर दानशेठ असे केलेले ते अत्यंत समर्पक वाटते. दाता भवती वानवा या संस्कृत सुभाषिताप्रमाणे दानशूर व्यक्ती म्हणून जग रामशेठ ठाकूर यांच्याकडे पाहते. काका, रावसाहेबांच्या प्रेमापोटी तुम्ही केलेल्या दातृत्वामुळेच विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेजची प्रशस्त इमारत आज दिमाखाने येथे उभे राहिलेली आहे. आमच्या कुटुंबाला तुमचा खूप मोठा आधार आहे. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आणि ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्काराचे मानकरी श्री विवेक सावंत सर यांची मी हार्दिक स्वागत करते. विनम्रता, शालीनता आणि प्रचंड बुद्धिमत्ता यांचा त्रिवेणी संगम जो कुठे बघायचा असेल तर याची मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विवेक सावंत सर. सरांची प्रत्येक भेट आपल्याला काहीतरी शिकवून जाते आणि पप्पांच्या नावाचा पुरस्कार जेव्हा विवेक सावंत सरांना देण्याचे जाहीर झाले तेव्हा पप्पा जिथं कुठे असतील तिथं नक्कीच ते सुखावले असतील याची आम्हाला खात्री आहे. ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक, पप्पांचे स्नेही श्री मधुकर भावे सर इथं आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचा चालता बोलता विश्वकोश असेही मधुकर भावे सरांना म्हटले जाते. ते कुशाग्र बुद्धिमत्ता आणि श्रोतांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या ओघवत्या वक्तृत्व शैलीचा वरदहस्त लाभलेले मधुकर भावे सर यांचे हार्दिक स्वागत करते. परवाच्याच लेखात मधुकर भावे सरांनी अतिशय इमोशनल लाईन आहेत, लेटेस्ट लेख आहे सर काका आपला, की यशवंतराव चव्हाणांचा काळ गेला. ह्या आज राजकारणाच्या साठेमारीमध्ये असा वेगळा प्रसंग तुम्हाला कधी मिळणार, असा कार्यक्रम कोण करणार, अशा कार्यक्रम कधी करणार. आणि त्यांनी पुढे ते असे म्हणतात की यशवंतराव चव्हाणांचा काळ गेला, रावसाहेबांचा काळ गेला, आता आम्हाला आमचे फक्त शरदरावजी पवार. पप्पांच्या निधनानंतर ज्यांनी आम्हाला पप्पांची उणीव भासी दिली नाही असे आमचे कुटुंबाचे आधारस्तंभ, आमचे मार्गदर्शक म्हणजे भगीरथ काका. काकांच्या आधाराशिवाय हा कार्यक्रम पूर्णच होऊ शकत नाही. काका, तुमचेही विद्यानिकेतन संकुलातर्फे मनपूर्वक आभार मानते. इथे बरेच मान्यवर इथं आलेले आहे. मी नामोल्लेख घ्यायचा टाळते, अनावधानाने कोणाचं राहायची शक्यता आहे. तुमचे सर्वांचे विद्यानिकेतन संकुलाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. विद्यानिकेतन शैक्षणिक संकुलाच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा प्रवास अतिशय चढ उताराचा आणि रंजक आहे. आम्ही जेव्हा सुरुवातीला मेडिकल प्रॅक्टिस सुरू केली, मी आणि डॉक्टर राजीव यांनी, तेव्हा भाऊसाहेब संतोजी थोरात संगमनेरकडनं त्यांचे नेहमी वरचेवर घरी येणं व्हायचे. तेव्हा ते आम्हाला नेहमी म्हणायचे की राजीव, प्रेरणा, तुम्ही हे छोटं हॉस्पिटल काय चालवतायत, तुम्ही एखादं मेडिकल कॉलेज काढा किंवा मोठ्या मोठ्या शैक्षणिक संस्था सुरू करा. तेव्हा त्यांचे हे व्हिजन आणि त्यांनी दाखवलेले हे स्वप्न आम्हाला आमच्या आवाक्यापलीकडचे वाटायचे आणि आम्ही गप्प बसायचो. आणि त्यांनी नंतर बघितलं की आमच्याकडनं मुलं काहीच हालचाल करत नाही असं बघितलं त्यांनी. आणि साधारण 2001-2002 साली त्यांनी संगमनेरहूनच एक वृत्तपत्रात जाहिरात देऊन टाकली की इथं शाळा सुरू होत आहे, कृपया राजीव शिंदे, डॉक्टर प्रेरणा शिंदे यांना शाळेच्या ॲडमिशनसाठी भेटा. तेव्हा मात्र आम्हाला शाळा सुरू करण्याशिवाय भागच नव्हता. आणि तेव्हा आम्हाला असं वाटलं की आमचे 2 अपत्य
रोहित रश्मी आणि त्याच्यावर हे विद्यानिकेतन नावाचं तिसरं अपत्य आमच्यावर एक प्रेमाने लादलं गेलं असं म्हणायला हरकत नाही. सुरुवातीच्या काळात प्रॅक्टिसमध्ये व्यस्त असल्यामुळे आम्ही फारसा वेळ देऊ शकलो नाही. तेव्हा स्वर्गीय सुमनभाई शहा, टी शेळके सर, सुकळे सर आणि इतर सर्व सहकारी यांनी विद्यानिकेतन या नावेचा सुकाणू व्यवस्थितरित्या सांभाळला. 2011 साली काही पालक मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आले. तेव्हा मला मात्र प्रकर्षाने जाणीव झाली की ह्या संस्थेला पप्पांचं नाव आहे आणि ही आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण ही संस्था उत्तमपणे चालवली पाहिजे. आणि तेव्हापासून जमेल तसं प्रॅक्टिसमधून वेळ काढून शाळेकडे लक्ष देणं सुरू केलं आणि 2015-16 पासून जाणीवपूर्वक प्रॅक्टिस कमी करून शाळेकडचं लक्ष वाढवलं. आज महादेवमळा येथे छोट्याशा खोलीत सुरू झालेला विद्यानिकेतन एका छोट्या रोपट्याचा एक सुंदर वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. आज विद्यानिकेतन शैक्षणिक संकुलात सुमारे 2700 विद्यार्थी शिक्षण घेत असून इथे प्री प्रायमरी, इंग्लिश मीडियम स्कूल, SSC, विद्यानिकेतन अकॅडमी, CBSE आणि तसेच विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज इंटिग्रेटेड पॅटर्न या शाखा कार्यरत आहे. आज विद्यानिकेतन शैक्षणिक संकुल हे गुणवत्तेचे पर्यायी नाव झाले असून राष्ट्र निर्मितीसाठी शिक्षण या पप्पांच्या ब्रीद वाक्यानुसार त्याची वाटचाल सुरू आहे. वाजवी शुल्कात गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्त, प्रामाणिकपणा, मुलींसाठी अतिशय सुरक्षित वातावरण, मुलींच्या घराच्या उंबरठ्यापासून तर कॉलेजच्या पायरीपर्यंत सुरक्षित प्रवास हे विद्यानिकेतनचे वैशिष्ट्य आहे. कोणतीही संस्था उत्तम रीतीने चालण्यासाठी त्यांचा पाया असतो तिथे काम करणारे सर्व स्टाफ. तर मला इथं आवर्जून उल्लेख करावासा वाटेल की आज 200 लोकांचा स्टाफ विद्यानिकेतनमध्ये कार्यरत आहे, टीचिंग, नॉन टीचिंग. आणि याच्यामध्ये सगळे आमचे मामा, मावशी, टीचर्स आणि आमचे जे मेन आधारस्तंभ आहे, 4 आम्हाला उत्कृष्ट लीडर इथं लाभलेले आहेत. त्यांचं नाव मला इथं घ्यावं असं वाटेल की SSCची धुरा प्रिन्सिपल रोमारे सर, CBSE धुरा वर्षा मॅडम, ज्युनियर कॉलेज डॉक्टर योगेश गायकवाड सर आणि प्री प्रायमरी चित्रा सुरडकर मॅडम आणि आमचे OSD जे अकाउंट डिपार्टमेंट अतिचोखपर्यंत बघतात असे सतीश थोरात सर. जसे जसे तुम्हाला प्रामाणिक, डेडिकेटेड, हार्डवर्किंग लोक मिळतात तसं तुमच्या संस्थेची प्रगती मात्र कोणी थांबवू शकत नाही. आणि आम्ही खूप लकी आहेत, खूप नशिबवान आहे की आम्हाला एवढा डेडिकेटेड, हार्डवर्किंग स्टाफ लाभला. तर सगळ्या स्टाफच्या इथं ह्या प्रसंगी मी सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक करते. इथंच न थांबता स्थानिक विद्यार्थ्यांच्या गरजा व आधुनिक शिक्षणाची आव्हाने लक्षात घेऊन विद्यानिकेतन शैक्षणिक संकुलाचा विस्तार होऊ घातला आहे. त्यातून लवकरच BCS आणि फार्मसी कॉलेज सुरू करण्याचा मनोदय आहे. इथे मला इथं सांगावंशी वाटेल, अनेक शिक्षण संस्था KG to PG असा शिक्षणाचा दावा करतात, पण मात्र आमच्या इथं विद्यानिकेतनमध्ये आम्ही बर्थ टू PG असा दावा करतो. कारण इथं शिक्षण घेणारे बरेच विद्यार्थी शिंदे हॉस्पिटलमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि जन्मापासूनच आम्ही त्यांची शिक्षणाची जबाबदारी एका दृष्टीने घेतलेली आहे. गेल्या 35 वर्ष स्त्रीरोग तज्ज्ञ या नात्याने हजारो रुग्णांची सेवा करायला मिळाली. त्यानिमित्ताने आरोग्य क्षेत्रात काम करायला मिळालं आणि योगायोगाने सर्वांच्या प्रयत्नाने ह्या संस्थेमुळे आम्हाला इथं शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी आली. शिक्षण क्षेत्राचा तसा कोणताही अनुभव नसताना मात्र जशी जशी संस्था चालवत गेलो तसे तसे विविध अनुभव येत गेले. प्रसंगी पदरमोड करून स्वतःची खाजगी मालमत्ता संस्थेसाठी गहाण ठेवून खर्च केला, परंतु विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कुठेही अडचण येऊ दिली नाही. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो यामुळे आणि पप्पांच्या शिकवणीमुळे ही संस्था पूर्ण प्रामाणिकपणे, अतिशय सचोटीने आणि निस्वार्थी भावनेने चालवली आणि याचे आम्हाला एक वेगळेच आंतरिक समाधान आज इथं मिळते आहे. आज जेव्हा आम्ही ह्या प्रवासाकडे मागे वळून बघतो तेव्हा आपल्या संस्थेतून शिकलेले अनेक विद्यार्थी डॉक्टर, वकील, उद्योजक तसेच प्रशासकीय सेवेत उच्च पदावर कार्यरत असून ते यशस्वी झाल्याचे दिसतात. एज्युकेशन फॉर नेशन बिल्डिंग हा पप्पांचा विचार प्रत्यक्षात उतरू शकल्याचा एक आनंद व सार्थ अभिमान वाटतो. एक कृतार्थ भावना निर्माण होते आणि एक अत्यंत आशादायी भविष्य आम्हाला साथ घालते आहे. जाता जातात एवढंच मी म्हणेल की जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है बस मुट्ठी भर जमी अपनी, अभी तो नापी है
बस मुट्ठी भर जमी हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है, अभी तो पूरा आसमान बाकी है. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अतिशय योग्य अशा शब्दामध्ये, समर्पक शब्दामध्ये तुम्ही पाहुण्यांचं स्वागत केलं आणि आपले मनोगत व्यक्त केले आहे. यानंतर हा क्षण आहे स्वागताचा. जसं मॅडम तुम्ही म्हटलं की याचसाठी केला होता अट्टाहास की आजचा हा सुदिन यावा, याचसाठी केला होता अट्टाहास की आजचा हा सुदिन यावा, आणि पवार साहेबांच्या पदस्पर्शाने विद्यानिकेतनचा परिसर पुनीत व्हावा, आणि पवार साहेबांच्या पदस्पर्शाने विद्यानिकेतनचा परिसर पुनीत व्हावा. खरोखर संपूर्ण विद्यानिकेतन शैक्षणिक संकुल साहेब तुमच्या पदस्पर्शाने गहिवरून गेला आहे. हा क्षण आहे पवार साहेबांच्या स्वागताचा, हा क्षण आहे गौरवाचा. मी आमच्या संस्थेचे कोषाध्यक्ष आदरणीय डॉक्टर राजीव शिंदे सर आणि उपाध्यक्षा डॉक्टर प्रेरणा मॅम या दोघांनाही विनंती करतो की त्यांनी पवार साहेबांचा यथोचित सत्कार करावा. ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे साहेबांची विचारसरणी होती की बुके नव्हे तर बुक. ह्या विचारसरणीला अनुसरून आम्ही साहेबांचा चरित्रग्रंथ जो आहे अजूनही चालवतोची वाट हा पवार साहेबांना समर्पित करत आहोत. भानू काळे साहेबांनी अतिशय लालित्यपूर्ण रीतीनं लिहिलेला हा जो ग्रंथ आहे अजूनही चालवतोची वाट, तो आपण पवार साहेबांना देत आहोत. धन्यवाद साहेब. यानंतर दातृत्वाचा नितळ झरा शैक्षणिक आणि राजकीय सामाजिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत असंख्य जनमानसांचे जीवन देदीप्यमान करणारा कोहिनूर हिरा आदरणीय श्री रामशेठ ठाकूर साहेबांचा सत्कार आदरणीय डॉक्टर राजीव शिंदे सर आणि प्रेरणा शिंदे मॅडम यांच्या हस्ते होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या सत्काराचे भागार्थी व्हावेत. यानंतर महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांनी ओळख मिळवली, ज्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान दिले, अशा मधुकर भावे सरांचा सन्मान करण्याची विनंती मी आमच्या संस्थेचे एक सदस्य भगीरथ शिंदे सरांना करत आहे. व्यासपीठावरील उर्वरित सर्व मान्यवर पाहुण्यांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती या ठिकाणी मी आमच्या संस्थेचे चेअरमन आदरणीय शेळके सर, त्याचप्रमाणे गागरे सर यांना करतो. अजूनही चालवतोची वाट हा जो काही चरित्र ग्रंथ आहे आदरणीय साहेबांवरती लिहिलेला, तो ग्रंथ सर्व मान्यवरांना भेट देऊन आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करत आहोत. त्याचप्रमाणे भागचंद चुडीवाल साहेब या ठिकाणी व्यासपीठावर त्यांनी यावं आणि पाहुण्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणारे विद्यानिकेतन संकुलाचे खजिनदार, अत्यंत शांत आणि संयमी, विचारशील, साधेपणातही महानता जोपासणारे, उच्च विचारधारेचे प्रतीक असणारे संस्थेचे कोषाध्यक्ष आदरणीय डॉक्टर राजीव शिंदे सर, त्यांच्या शब्दसुमनातून थेट मनापर्यंत पोहोचणारे प्रास्ताविक करण्यासाठी मंचावर उपस्थित आहेत. नमस्कार. आदरणीय अण्णासाहेब शिंदे म्हणजेच मोठे काका, आदरणीय रावसाहेब शिंदे म्हणजे माझे पप्पा, आणि भाऊसाहेब थोरात म्हणजेच भाऊसाहेब मामा, हे तीनही व्यक्तिमत्व माझ्या जीवनातले ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत असं मला वाटतं. मोठे काका ज्या ज्या वेळेस मला भेटायचे त्या त्यावेळेस, राजू तू काय शिकतोयस, पुढे काय शिकणार आहे, रिसर्च काय करणार आहे, ह्या शैक्षणिक प्रगतीवर त्यांचा कायम भर असायचा. या उलट भाऊसाहेब मामा जेव्हा भेटायचे त्यावेळेस एक आदरयुक्त भीती वाटायची. राजू, व्यवसाय नीटपणाने कर, फालतू कामं करायचे नाही, आणि ऐक, हा सगळ्यात महत्त्वाचा सल्ला जो मला आयुष्यभर पुरला तो भाऊसाहेब मामा मला म्हणाले, नातेवाईकांमध्ये आर्थिक देवाणघेवाण करू नको, आणि जर तुझे पैसे कोणी परत दिले नाही तर माझ्याकडे रडत येऊ नको. हा सल्ला मला आयुष्यभर पुरला. पप्पांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यात मला कधीही राजू तू किती पैसे कमवतो हे कधीही विचारलं नाही, पण ज्या ज्या वेळेस संधी मिळेल त्या त्यावेळेस म्हणायचे, राजू तुझ्यावर कोणाचे कर्ज आहे का, आणि कर्ज असेल तर लवकरात लवकर फेड. दुसरा सल्ला त्यांचा असा असायचा की राजू तू कायम कृतज्ञ राहा, विनम्र राहा. आज आपण सर्व इथे जमलात, विद्यार्थ्यांचे पालक, माझा मोठा मित्रपरिवार,
नातेवाईक, रयत परिवार, मंचासमोरचे मान्यवर, मंचावरचे मान्यवर, आपणा सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो. मी तुमच्या सर्वांबद्दल ऋणनिर्देश व्यक्त करतो आणि पप्पा म्हणाले तसे तुमच्या ऋणात राहू इच्छितो. तुम्ही इथे जमलेले सर्व हे माझ्या आयुष्याचा सार आहे आणि यामध्येच माझ्या आयुष्याला अर्थ आहे असं मला वाटते. आणि सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे तुमच्यामधले जे पप्पांचे सहकारी आहेत त्यांच्याकडे मी जेव्हा पाहतो तेव्हा मला माझ्या पप्पांचे त्यांच्यामध्ये प्रतिबिंब दिसते. ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे ट्रस्ट याची स्थापना आदरणीय सुमनबाई शहा यांच्याशिवाय शक्यच झाली नसती. ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर मात्र भाऊसाहेब मामांनी आग्रह करून आम्हाला शाळा सुरू करण्यास भागच पाडले. 3 विद्यार्थ्यांपासून सुरू केलेली शाळा आज 2000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ज्ञान प्रदान करत आहे. याचा मला फार अभिमान आहे आणि तुमच्या सर्वांचे यामध्ये शुभेच्छा आणि योगदान आहे असं मी समजतो. शाळा चालवताना आज सगळ्यात मोठी अडचण मला जाणवते ती म्हणजे सरकारी धोरण आणि सरकारी अधिकारी. खाजगी शाळा खाजगी जागेत विना अनुदानित तत्वावर चालवत असताना सरकारच्या पोटात का दुखतं हे मला अजूनही समजलेलं नाही. साधी जागा येणे करायचं प्रपोजल वर्षानुवर्ष खितपत पडते. राईट टू एज्युकेशन खाली 25% मुलांना जे शिक्षण प्रदान करण्यात येत आहे त्याचे पैसे कधीही वेळेवर मिळत नाहीत. आणि साधी तुकडी वाढ जर आम्ही मागितली तर श्रीरामपूरहून नगर, नगरहून पुणे, पुण्याहून मुंबई आणि मुंबईहून मंत्रालय गाठावे लागते. आणि हा त्रास सहनशीलतेला कधी कधी चांगल्या प्रकारे चॅलेंज करतो. माझी या सरकारला विनंती आहे की आम्हा सर्व शाळा चालकांना आमच्याशी त्यांनी सोयरीक करावी, आम्हाला जावई करून घ्यावं आणि जशी लाडकी बहीण योजना राबवली तशी आम्हाला लाडके जावई करून आमच्या अडचणी दूर कराव्यात. आज थोड्यात वेळात एक स्मरणिका प्रकाशित होत आहे. त्यासाठी खूप मान्यवरांनी अगदी वाचनीय लेख पाठवलेत. त्याच्यामध्ये रावसाहेबांचं जीवन आणि कार्य याचा विस्तृत उल्लेख आलेला आहे. या सर्व लेखकांचे मी मनापासून आभार मानतो. मोठा माणूस कसा असतो किंवा माणसाचे मोठेपण कशात असते हे मी आदरणीय विवेक सावंत यांच्याकडे पाहून शिकलो. त्यांनी रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार स्वीकारण्यास होकार दिला याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. त्यांनी हा पुरस्कार स्वीकारून एक प्रकारे या पुरस्काराची उंची वाढवली असं मी समजतो. आणि हा पुरस्कार म्हणजे त्यांची सिन्सिअरिटी, हार्डवर्क, डेडिकेशन याचा सिम्बॉल आहे आणि ते माणसातले राजहंस आहेत असे मला वाटते. काही दिवसांपूर्वी टीव्हीवर कौन बनेगा करोडपती हा प्रोग्राम पाहत असताना हॉट सीटवर बसलेले डॉक्टर नीरज सक्सेना यांना अमिताभजींनी प्रश्न विचारला. डॉक्टर नीरज सक्सेनाजी ज्यांनी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याबरोबर काम केलेले आहे त्यांना, डॉक्टर सक्सेना जी आप 6 लाख रुपए जीत चुके हो, अब आपके लिए 12 लाख के लिए ये सवाल, जबकि आपकी तीनों लाईफलाईन जीवित है, असे म्हणून ते प्रश्न विचारणार. त्यावेळेस डॉक्टर नीरज सक्सेना म्हणाले, अमित जी 6 लाख रुपए मेरे लिए बहुत मायने रखते हैं और इससे मेरी बहुत सारी ज़रूरतें पूरी हो जाएंगी, लेकिन मुझे इसका पता है कि मेरे जैसे और भी ज़रूरतमंद लोग हैं, उनको भी ये खेल खेलने का मौका मिलना चाहिए, इसलिए मैं ये खेल छोड़ना चाहता हूँ. आणि त्यांच्या जागी त्यांच्या हॉट सीटवर त्यांच्यानंतर जी मुलगी बसली ती म्हणाली, आम्ही तिघी बहिणी, माझ्या आईला एका पाठोपाठ एक तिन्ही बहिणी झाल्यामुळे माझ्या वडिलांनी आम्हाला आई आणि तिन्ही मुलींना घराबाहेर काढलं. ज्या आमच्या अडचणी जन्मापासून सुरू झाल्या त्या आजपर्यंत आम्ही तोंड देत आहोत, पण आज फक्त आणि फक्त डॉक्टर सक्सेनांमुळे मला काही पैसे कमावण्याची संधी उपलब्ध झाली आहे आणि माणसामध्ये देव दिसतो याला माझी प्रचिती आली आहे. त्याचप्रमाणे आमच्या सर्व विद्यानिकेतनच्या शिक्षकांमध्ये माणसातला देव दिसावा, विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना ही मी अपेक्षा करतो.
आजच ज्युनियर कॉलेजचे उद्घाटन झाले. ज्युनियर कॉलेजची बिल्डिंग बांधताना असंख्य आर्थिक अडचणी समोर होत्या, पण आमच्या ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापकांनी स्वतः पर्सनल लोन काढून आर्थिक मदत करण्याची तयारी दाखवली. हे माझ्यासाठी फार अभिमानास्पद बाब आहे. आदरणीय रामशेठ यांनी 50 लाखाची देणगी दिली आणि आमचं काम खूप सोपं करून टाकलं. महाभारतामध्ये कृष्णाने अर्जुनाची परीक्षा घेण्यासाठी एका टेकडीचे रूपांतर सोन्याच्या टेकडीमध्ये केले आणि अर्जुनाला कृष्ण अर्जुनाला म्हणाला, अर्जुना हे सोने तू दान करून दाखव. अर्जुनाने सर्व गावकऱ्यांना बोलवले. गर्वानी त्याची छाती फुगून आली आणि तो सोने दान करू लागला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सोने दान करून थकून गेला. त्यावेळेस कृष्ण त्याला म्हणाला, अर्जुना तू थांब, आता हेच काम मी कर्णाला सांगतो. कृष्णाने जेव्हा कर्णाला सोने दान करायला सांगितले त्यावेळेस कर्णाने सर्व गावकऱ्यांना बोलवले आणि सांगितले, गावकऱ्यांनो, हे सर्व सोने तुमचे आहे, ज्याला जेवढी गरज आहे तेवढी तुम्ही घेऊन जावे. आणि क्षणात मागं वळून न पाहता तो तिथून निघून गेला. त्यावेळेस अर्जुनाला प्रश्न पडला की हे मला का सुचलं नाही, आणि कृष्ण त्याला म्हणाला, हे तुला सुचलं नाही कारण तुला गर्व झाला होता आणि दान हे नेहमी विनम्र आणि निरपेक्ष असावं लागतं, म्हणून हे तुला सुचलं नाही. मला असं वाटतं आदरणीय रामशेठ हे आजच्या युगातले कर्ण किंवा कर्णाचे अवतार आहेत. त्यांनी त्यांचे नाव राम आणि शेठ हे दोन्ही अगदी सार्थ ठरवलंय, किंबहुना या नावाला त्यांनी अर्थ दिला आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस रामशेठचे हात घ्यावेत. आदरणीय ठाकूर साहेब आता म्हणतो, माझे संपले मागणे तुझे सरेनारे दान. आणि एक गंमत म्हणून, हे आत्ता मी म्हणतोय पण 1975 साली हे आधीच एका व्यक्तीला माहिती झालं होतं. 1975 साली शोले हा पिक्चर जेव्हा रिलीज झाला तेव्हा त्याच्यामधला गब्बर सिंग म्हटला होता, तुम्हाला सगळ्यांना डायलॉग पाठ असेल, ये हात मुझे दे दे. साहेब म्हणायला तो विसरला. आदरणीय पवार साहेबांची आणि माझी प्रत्येक भेट ही खूप संस्मरणीय ठरली आहे. माझी पहिली भेट झाली ती 1991 साली, ज्यावेळेस पप्पांना हार्ट अटॅक आला म्हणून पप्पा बॉम्बे हॉस्पिटलला ॲडमिट होते आणि काळजीपूर्वक चेहरा करून मला म्हणाले, राजू, पवार साहेबांच्या घरात लग्न कार्य आहे आणि आपल्या घरातून कोणीच जात नाही, हे मला योग्य वाटत नाही, तर हे तू जाऊन अटेंड करावे. बऱ्याचशा संकोचाने, बऱ्याचशा नाईलाजाने मी सुप्रियाताईंच्या लग्नाच्या ठिकाणी गेलो. भल्या मोठ्या लाईनीमध्ये उभं राहिलो. तासभराने माझा नंबर आला. पवार साहेबांना नम्रपणे म्हटलं, मी राजू, रावसाहेबांचा मुलगा. आणि क्षणाचाही विलंब न लावता पवार साहेब म्हणाले, अरे राजू, पप्पांची तब्येत कशी आहे, रावसाहेबांची तब्येत कशी आहे. हजारो लोक जमलेले, मुलीचं लग्न, आणि एका क्षणात पवार साहेबांनी जी आत्मीयता दाखवली ही मी कधी विसरू शकत नाही. त्याचप्रमाणे 10 वर्षापूर्वी तब्येत साथ देत नसताना, चालायला त्रास होत असताना वॉकरच्या साहाय्याने पवारसाहेब आले आणि पप्पांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहिले, हे पण मी कधी विसरू शकत नाही. आज खरं तर माझं एक स्वप्न होतं की पाऊस यावा. भर पावसात पवारसाहेब भाषण करतायत आणि मी त्यांच्या मागे छत्री घेऊन उभा आहे. काही वर्षापूर्वी तुम्ही हे चित्र पाहिले असेल, सातारा किंवा कराड येथील घटना आहे. पवारसाहेब भाषण करतायत, वरून पाऊस पडतोय आणि आदरणीय श्रीनिवास पाटील मागे छत्री घेऊन उभे आहेत. त्याच्यावरून मी हे शिकलो की जे कोणी पवारसाहेबांच्या मागे छत्री घेऊन उभं राहतं तो कितीही किरकोळ उमेदवार असू द्या, मोठ्यात मोठा इलेक्शन जिंकतो, आणि माझ्यासारखा कितीही छोटा माणूस असू द्या तो मोठी अडचण पार करतो. मी पवारसाहेबांना विनंती करतो, पुढच्या कार्यक्रमामध्ये हे स्वप्न पूर्ण होईल अशी आशा करतो. पवारसाहेब आणि पप्पांच्या आदरयुक्त मैत्रीला माझे विनम्र अभिवादन. आयुष्यामध्ये जे काही छोटे म्हणून सुरू केले, संसार, शाळा, हॉस्पिटल, याला हळूहळू मूर्त स्वरूप येत गेले. यामध्ये माझ्या आई वडील आणि शिक्षक यांचे आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत असं मी समजतो.
जे काही थोडेफार समाजाला देऊ केले त्याच्या बदल्यात भरभरून मिळाले, किंबहुना अपेक्षेपेक्षा जास्तच मिळाले. आता कशाची अपेक्षा राहिली नाही, उलट माझ्या हातून समाजकार्य घडावे हीच अपेक्षा व्यक्त करतो. असे म्हणतात की रामायण घडण्यामागं एका स्त्रीचा, सीतामातेचा हात होता. महाभारत जे घडलं ते राज्याच्या वाटणीवरून घडलं. आणि आता तिसरं युद्ध जे येऊ घालत आहे किंवा येऊ पाहत आहे हे शिक्षणासाठी असेल असं मला वाटतं. आणि ह्या युद्धामध्ये आमची टीम विद्यानिकेतन जिंकणार याची मला खात्री आहे. या युद्धामध्ये आदरणीय ठाकूर साहेब यांनी महाभारतातल्या कर्णासारखी आमची पाठराखण करावी आणि आदरणीय पवार साहेब यांनी महाभारतातल्या कृष्णासारखे आमचे सारथ्य करावे आणि पाठीवर थाप मारून फक्त लढ म्हणावे एवढीच अपेक्षा. जय हिंद. धन्यवाद सर. संस्थेच्या आजवरच्या कारकिर्दीचा अतिशय समर्पक अशा शब्दात तुम्ही आढावा घेतला, ऋणनिर्देश व्यक्त केले आणि भविष्यकालीन योजनांची मांडणी केली. धन्यवाद पुनश्च एकदा सर. ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे जयंती सोहळा म्हणजे केवळ जन्मदिन नव्हे तर त्यांच्या तत्त्वज्ञानाचा, सामाजिक प्रबोधनाचा आणि मानवतेच्या मूल्यांवर आधारित असलेल्या असामान्य कार्याचा एक प्रेरणादायी उत्सव आहे. हा पुरस्कार, स्मृती पुरस्कार, त्यांच्या आदर्शांना कृतीत उतरवणाऱ्या, समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कृतिशील व्यक्तिमत्वाचा गौरव असणार आहे. आत्ताच आदरणीय राजीव सरांनी सांगितल्याप्रमाणे मानसातील राजहंस असे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड MKCLचे मुख्य मार्गदर्शक आदरणीय श्री विवेक सावंत साहेब यांना आज रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. त्यांचे कार्य शिक्षण, तंत्रज्ञान आणि समाज सुधारणेच्या दिशेने अत्यंत मोलाचे आहे. त्यांनी रावसाहेब शिंदे यांच्या मूल्यांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवले आहे. अशा या मंगलमय प्रसंगी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते त्यांना जो पुरस्कार देण्यात येणार आहे त्याचे मानपत्र आणि त्याचे वाचन आदरणीय मिस इंटरनॅशनल इंडिया, ज्यांनी जागतिक स्तरावर जपान टोकियो येथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले, अशा आमच्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय रश्मीताई यांनी आदरणीय विवेक सावंत साहेबांच्या मानपत्रांचे वाचन करावे अशी मी रश्मी दीदींना विनंती करते. ऑनरेबल रश्मी मॅम. सन्मानपत्र. स्वर्गीय ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार माननीय डॉक्टर विवेक सावंत, मार्गदर्शक महाराष्ट्र ज्ञान महामंडळ पुणे यांना प्रदान करण्यात येत आहे. आदरणीय श्री डॉक्टर विवेक सावंत, संत ज्ञानेश्वरांच्या हे विश्वची माझे घर या उक्तीप्रमाणे भारतभर MKCLच्या माध्यमातून संगणक ज्ञानाचा गजर करण्यात आपला सिंहाचा वाटा आहे. आपल्या प्रेरणादायी आणि पथदर्शी कार्याचा गौरव म्हणून हे मानपत्र आपल्याला सन्मानपूर्वक प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद वाटत आहे. शिक्षण, तंत्रज्ञान आणि सामाजिक सशक्तीकरण या क्षेत्रातील आपले योगदान केवळ क्रांतिकारकच नव्हे तर नव्या युगाची दिशा ठरवणारे आहे. संगणक साक्षरतेचे लोकशाहीकरण हा मूलमंत्र घेऊन आजपर्यंत MKCLच्या माध्यमातून तब्बल 2 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना आपण संगणकीय ज्ञानाचा लाभ मिळवून दिला आहे. या आपल्या कार्यामुळे आपल्याला संगणक साक्षरतेचे जननायकच म्हणावे लागेल. ई-लर्निंग, ई-गव्हर्नन्स आणि ई-सशक्तीकरण या सर्व क्षेत्रामध्ये आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांनी भारताला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. ऑनलाईन परीक्षा, ऑनलाईन अर्ज, ऑनलाईन निकालही आपण MKCLच्या माध्यमातून केलेली एक किमयाच आहे. परम या सुपरकम्प्युटरच्या निर्मितीतही आपण मोलाची भूमिका बजावली आहे. आपण एक शोधक शिक्षक, तंत्रज्ञानप्रेमी, समाजसेवक, नीतिनिर्धारक आणि संस्था निर्माते म्हणून जो दृष्टिकोन रुजवला
त्यातून हजारो लोकांचे जीवन बदलले आहे. भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी ग्राम सडक योजनेचे सहलेखक म्हणूनही आपण महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. राष्ट्र निर्माणाच्या या वाटचालीत आपण अतीव निष्ठेने, विनम्रतेने आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून केलेली कामगिरी आमच्यासाठी एखाद्या दीपस्तंभासारखी आहे. ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे साहेबांची राष्ट्रनिर्मितीसाठी शिक्षण ही शिक्षण दृष्टी आपण आपल्या कर्तृत्वाने अनुसरली आहे. आपण आपले नाविन्यपूर्ण कार्य असेच सुरू ठेवावे आणि आपल्या दूरदृष्टीच्या प्रकाशात समाजाला मार्ग मिळत राहावा हीच आमची सदिच्छा. या सन्मानपत्राच्या माध्यमातून आम्ही आपल्या कर्तृत्वाला वंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार रयत शिक्षण संस्थेत संगणक क्रांती घडवून आणण्याचे रावसाहेबांचे स्वप्न प्रत्यक्षात आणणाऱ्या डॉक्टर विवेक सावंत सरांना प्रदान करण्यात येत आहे. हा पुरस्कार त्यांनी सपत्नीक स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना विनंती करतो की आपण मानपत्र, शाल आणि 1 लाख रुपयाचा धनादेश देऊन विवेक सावंत सरांचा सन्मान करावा. ग्रामीण भागातील मुलांना जगाच्या स्पर्धेत विवेक सावंत घेऊन आले आहेत. विवेक सावंत सरांचा हा सन्मान महाराष्ट्रातील शैक्षणिक क्रांतीच्या सर्व वैज्ञानिकांचा सन्मान आहे. हा सन्मान डॉक्टर विजय भटकरांचा, हा सन्मान डॉक्टर माशेलकरांचा, डॉक्टर नारळीकरांचा आणि डॉक्टर गोवारीकरांचा आहे. ज्ञान विज्ञानाचा झेंडा उंचावणाऱ्या सर्व कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान विवेक सावंत सरांच्या माध्यमातून होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात पुरस्कारार्थी, गौरवार्थी आदरणीय विवेक सावंत साहेबांचे जाहीर आभार. नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड हँडरायटिंग कॉम्पिटिशन 2024 मध्ये जगात द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरलेली आमची विद्यानिकेतन अकॅडमीची विद्यार्थिनी जपनीत कौर ठकराल हिने तिच्या स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेलं एक गौरवपत्र आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना आमच्या विद्यार्थ्यांच्या वतीने इथे प्रदान करण्यात येत आहे. जगात श्रीरामपूरचं नाव कोरलेली आमची विद्यानिकेतन अकॅडमीची विद्यार्थिनी जपनीत कौर ठकराल तिच्या हस्तलिखित गौरवपत्राचे आदरणीय पवार साहेबांनी सन्मानाने स्वीकार केल्याबद्दल पवार साहेबांचे मनपूर्वक धन्यवाद. विद्यानिकेतन संकुलाच्या कळस उभारणीसाठी अभंग मार्गदर्शनाने अमूल्य योगदान देणारे तसेच या संकुलाच्या विकासात आपल्या कौशल्याचा ठसा उमटवणारे आमचे आदरणीय इंजिनियर श्री प्रशांत खंडागळे सर यांचा सत्कार करण्याचा मनोदय आम्ही व्यक्त करतो. तो सत्कार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी करावा अशी मी आदरणीय पवार साहेबांना विनंती करते. विद्यानिकेतन संकुल व शिंदे कुटुंबियांसोबत असलेले त्यांचे दीर्घकाळचे आपुलकीचे संबंध हे केवळ व्यावसायिक नात्याचे नव्हे तर एक कुटुंबवत प्रेमाचे प्रतीक आहे. या कृतज्ञतेच्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही ज्ञानरूपी भंडाराचे प्रतीक असणारे पुस्तक आणि शॉल पुष्पगुच्छ देऊन आदरणीय खंडागळे साहेबांचा सत्कार या ठिकाणी मंचावर होत आहे. धन्यवाद पवार साहेब. धन्यवाद आदरणीय खंडागळे साहेब. रावसाहेब शिंदे साहेबांच्या या 97व्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त आपण एक विशेष स्मरणिका प्रकाशित करत आहोत. ही स्मरणिका म्हणजे त्यांच्या विचारांचा, कार्याचा आणि सेवाभावाचा एक सजीव इतिहास आहे. आदरणीय विवेक सावंत, रामशेठ ठाकूर साहेब, राम कांडगे सर, डॉक्टर सागर देशपांडे सर, भानू काळे, बाळासाहेब थोरात इत्यादी 12 समाज जीवनातील उत्तुंग महानुभावांनी या स्मरणिकेद्वारे आपल्या स्मृतींना शब्दरूप दिले आहे. मी मंचावरील उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या स्मरणिकेचं अनावरण प्रकाशन करावं. स्वर्गीय ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे यांचे जीवन म्हणजे समाजसेवेचा अखंड यज्ञ, सत्याचा दीपस्तंभ, समतेचा अटळ संकल्प, स्वातंत्र्यपूर्व काळात मायभूमीच्या मुक्तीसाठी लढा दिल्यानंतर जे राष्ट्र निर्मितीसाठी त्यांनी कार्य केले त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून दिग्गज
महानुभवांनी लिहिलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन आज विद्यानिकेतन शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात संपन्न झालेले आहे. सर्व मान्यवरांचे मनस्वी आभार. ह्या स्मरणिकेतील प्रत्येक लेख हा अत्यंत वाचनीय झाला असून लेखकर्त्याच्या रावसाहेबांबद्दलच्या आठवणी, अनुभव हे वाचकाला जीवनानुभव देतील यात कोणतीही शंका नाही. प्रथमतः रावसाहेबांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या 100व्या वाढदिवसाच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार मला जो दिला जातो आहे तो मी विनम्रपणे स्वीकारतो. मला आज खूप हृदय अशी आठवण येते आहे. ती अशी आहे की याच पुरस्काराशी निगडीत असे 2 पुरस्कार मी आपल्याला सांगेन. एक म्हणजे पवारसाहेबांच्याच हस्ते मला यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आणि मी अतिशय भाग्यवान आहे की आदरणीय पवारसाहेबांच्या हस्तेच हा दुसरा पुरस्कार मला मिळत आहे. दुसरा एक योगायोग असा आहे की खूप वर्षांपूर्वी माननीय बाळासाहेब थोरात यांच्या संस्थेतर्फे आदरणीय अण्णासाहेब शिंदे जीवनगौरव पुरस्कार मला दिला होता आणि योगायोग असा की आज रावसाहेब शिंदेंच्या स्मृतिप्रित्यर्थ सुद्धा पुरस्कार मला मिळत आहे. त्यामुळे किती जबाबदारीची जाणीव मला करून दिली जात आहे हे मला समजतं आहे. हे सगळे जे पुरस्कार आहेत हे खरं म्हणजे मी ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेच्या कार्याचा हा गौरव असतो. याच्यात व्यक्तिगत असं काही नसतं. इथे आपले लहान विद्यार्थी बसलेत, त्यांना सहज समजावं म्हणून मी सांगेन की मी एका ठिकाणी ऐकलं की दहीहंडीमध्ये सर्वात वरचा जो मुलगा असतो तो शेवटी दहीहंडी फोडतो आणि तिथे असलेलं बक्षीस त्याच्या हातात मिळतं. तर सगळेजण त्याच्याकडे बघत असतात, पण खरं तो तिथपर्यंत पोहोचतो तो खरं म्हणजे खाली सगळे मजलेच्या मजले उभे करणारे त्याचे जे टीम मेंबर्स असतात त्याच्यामुळे तो तिथे असतो. आणि खरं म्हणजे त्या सगळे मजले रचणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांचा सगळ्यांचा मिळून तो सत्कार असतो. त्यामुळे अतिशय विनम्र भावाने मी असं म्हणेन की आजचा जो हा पुरस्कार मला दिला गेला आहे तो माझे आईवडील, माझे गुरुजन, माझे सर्व मार्गदर्शक, माझे सहकारी आणि देशभर पसरलेले माझे विद्यार्थी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला गेली 38 वर्ष सातत्याने साथ देणारी माझी पत्नी डॉक्टर संगीता सावंत, ती पण आज इथे उपस्थित आहे. या सगळ्यांना त्याचं श्रेय आहे आणि मी फक्त तो दहीहंडीतला वरचा मुलगा आहे म्हणून तुम्ही माझ्याकडे बघता आहात. आज या प्रसंगी माझ्याविषयी बऱ्याच काही गोष्टी त्या मानपत्रात सांगितल्या गेल्या, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगितली पाहिजे की डिजिटल साक्षरता किंवा डिजिटल सक्षमता किंवा त्याच्यातून येणारी डिजिटल सधनता आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये निर्माण होणारी सार्थकता, या सगळ्या गोष्टी माझ्या जीवनात खरं म्हणजे आल्या त्या पवारसाहेबांमुळे आल्या. मी खरं म्हणजे ॲडव्हान्स कम्प्युटिंगमध्ये रमलेला एक मनुष्य होतो. अमेरिकेत जायचं, निरनिराळ्या परिषदांमध्ये भाग घ्यायचा, देशाचा सुपर कम्प्युटर अधिक प्रगत करत राहायचं, अशा एका कोशामध्ये मी होतो. आणि त्यावेळेला मुलांना प्रगत संगणक शास्त्र शिकवायचं आणि साधारणपणे हजारो मुलांना कॅलिफोर्नियामध्ये किंवा सिलिकॉन व्हॅलीमध्ये नोकऱ्या द्यायच्या, अशा एका कामामध्ये किंवा कोशामध्ये मी जवळजवळ माझ्या आयुष्याची 10 वर्ष काढली. त्यावेळेला पवारसाहेबांची एकदा भेट झाली आणि त्यांनी मला स्फूर्ती दिली की हे तुम्ही जे शिकवताय हे कमीत कमी खर्चामध्ये गावातल्या मुलांना आणि त्याचबरोबर हे मराठीमध्ये सर्व राज्यभर कसं आपल्याला शिकवता येईल. तुमची फी खूप जास्त आहे. 1990च्या दशकामध्ये मी आमच्या कोर्सची फी ही 55,000 रुपये होती. म्हणजे त्याच्यावरून तुम्ही कल्पना करू शकता की किती महाग होतं ते. पण
त्यांनी एकाच वाक्यामध्ये मला एक माझं लाईफ मिशन देऊन टाकलं. आणि त्यांच्या भेटीनंतर माझा प्रवास हा क्लासेसकडून मासेसकडे झाला आणि नंतर मी परत कधीही मागे वळून बघितलं नाही. पण त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे डिजिटल साक्षरतेचं एक मॉडेल उभं राहिलं, त्याचं खरं म्हणजे सर्व श्रेय हे मी पवारसाहेबांना, त्याचबरोबर माझे मार्गदर्शक प्रोफेसर राम ताकोले, जे आदरणीय रावसाहेबांचे खूप जवळचे मित्र होते, आणि डॉक्टर विजय भटकर, त्याचबरोबर त्यावेळेला त्याच्यामागे जी शासकीय इच्छाशक्ती उभी केली पवारसाहेबांच्या प्रेरणेने, ते श्री दिलीप वळसे पाटील, आणि त्यावेळच्या ज्या आपल्या राज्याच्या प्रधान सचिव होत्या त्या कैलासवासी श्रीमती कुमुद बन्सल, त्या सगळ्यांनी एकत्र आल्यामुळे आणि पवारसाहेबांची जी दिशा होती ती त्यांनी स्वीकारल्यामुळेच हे होऊ शकलं. दुसरं एक महत्त्वाचं कारण असं की तुम्ही आज हा पुरस्कार 25 वर्षाच्या एका कालखंडानंतर मला मिळतो आहे, परंतु याची जी सुरुवात झाली ती पवारसाहेबांनी, ताकोले सरांनी आणि डॉक्टर भटकरांनी महाराष्ट्रभर अनेक दौरे केले आणि त्यांच्या सभेला असे हजारो लोक उपस्थित असायचे आणि त्याच्यामध्ये पवारसाहेब असा संदेश जनतेला देत होते की तुम्ही आता तुमच्या मुलांना संगणक साक्षर केलं नाही तर त्यांना निरक्षर समजलं जाईल. आणि आज 25 वर्षांनी मी ज्यावेळी मागे वळून बघतो त्यावेळी मला असं दिसतं की जगात असे फार थोडे जे राजकारणातली मंडळी होती की जी हे सांगू शकत होती, ज्यांना इतकं पुढचं दिसत होतं. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्य कुठे निघून गेलं आणि आपल्या आजूबाजूच्या अनेक राज्यांमध्ये ह्या सगळ्या आमच्या प्रकल्पांची सुरुवात खूप उशिरा झाली. मला आवर्जून उल्लेख करावा लागेल की ज्यावेळेला मी श्री नितीश कुमारजींना भेटलो आणि बिहारच्या मुलांसाठी आपण केलं पाहिजे असं पोटतिडकीने सांगत होतो, त्यावेळी तसं माझं असं काही त्यांच्यासमोर काहीच ओळख नव्हती. त्यावेळी मी त्यांना पवारसाहेबांच्या मार्गदर्शनामुळे ही गोष्ट झालेली आहे महाराष्ट्रात हे सांगितल्यानंतर चुटकीसरशी निर्णय झाला. आणि आज मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की 2017 सालापासून आज तागायत बिहारमधल्या 30 लाख विद्यार्थ्यांना आमचे संगणक साक्षरतेचे आणि संगणक सक्षमतेचे अभ्यासक्रम दिले गेले. बिहारच्या प्रत्येक ब्लॉकमध्ये MKCLचं सेंटर आहे. आणि सर्वात आनंदाची गोष्ट जी पवारसाहेबांना जास्त आवडेल ते म्हणजे आमच्याकडे ज्या एकंदर प्रवेश झाले युवांचे 18 ते 25 वयोगटातले, त्याच्यापैकी 51% हे बिहारमधल्या विद्यार्थिनी होत्या. हे आपण लक्षात घ्या. म्हणजे 49% मुलं, 51% मुली. त्याच्यामुळे त्यांनी दिलेली ही जी दिशा आहे त्या दिशेने हे मार्गक्रमण चालू आहे. आता अर्थातच आमच्यासमोर एक नवीन आव्हान आहे आणि त्याच्यासाठी आम्ही खूप मोठी झेप घेतली आहे, ते म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेची साक्षरता. कारण आता ज्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेची ॲप्स वापरता येत नसतील, रोजच्या रोज त्यांची संख्या वाढते आहे. तुम्ही जो स्मार्टफोन वापरता त्याच्यामध्ये आज साधारणपणे 90 लाख ॲप्स आहेत आणि ती एकापाठोपाठ एक कृत्रिम बुद्धिमत्तेने ती पॉवरफुल होत आहेत. अशी सगळी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणं हे सुद्धा आता आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या आत्मसन्मानासाठी, आपल्या स्वावलंबी पद्धतीने पुढचा प्रवास करण्यासाठी आपल्या मुलांसाठी खूप आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये नुसतं वापरणं नव्हे तर त्याच्यामध्ये विकास करता येणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यात आता आम्ही उडी घेतली आहे. आज हे जे आम्ही अभ्यासक्रम शिकवतो ज्याच्यानी मुलांना नोकऱ्या मिळतात गावाकडच्या, तर ते साधारणपणे आता 300 अभ्यासक्रम आहेत आणि जगातल्या 180 देशातले विद्यार्थी ते ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करत असतात. महाराष्ट्रामध्ये 5000 केंद्र आहेत आणि या 5000 केंद्रांमध्ये माझे 25,000 सहकारी कार्यरत असतात. आणि ही केंद्र नुसती महानगरात नाहीत तर अगदी गडचिरोलीच्या आदिवासी भागामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. ज्यावेळेला पवारसाहेबांच्या हस्ते मी माझ्या 2 हातांनी हा पुरस्कार घेतला त्यावेळेला माझ्या मनात अशी भावना होती की माझ्या 25,000 सहकाऱ्यांच्या 50,000 हातांनी मी हा पुरस्कार त्यांच्याकडून घेतो आहे.
कारण त्यांची सगळ्यांची आठवण मला होत होती. आपल्या आपल्या गावामध्ये राहून मुंबई पुण्याकडे मायग्रेट न होता तिकडच्या कम्युनिटीला त्यांनी संगणक साक्षर केलं, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. याच्या पुढे या पुरस्कारापासून जी एक प्रेरणा घेऊन पुढे जायचं आहे ती अशी की भारत सरकारची जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, याच्यामध्ये असं म्हटलं आहे की 2035 सालापर्यंत आपल्या देशातल्या 18 ते 23 वयोगटातले जे युवा आहेत, युवा म्हणजे युवक आणि युवती, याचे 50% महाविद्यालयीन शिक्षणामध्ये प्रवेशकर्ते झाले पाहिजेत. तर ठीक आहे, कदाचित ते होईलही, परंतु त्याचा दुसरा एक अर्थ असा आहे की म्हणजे 50% युवा हे महाविद्यालयीन शिक्षणात कधीच जाणार नाही आहेत, असंच आपली पॉलिसी सांगते. म्हणून आता आम्ही जे एक ध्येय समोर ठेवलं आहे की 9वी ते 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना 12वी होईपर्यंत 9वीपासून असं शिकवायचं की हे 50% विद्यार्थी जे कधीच महाविद्यालयात जाणार नाही आहेत त्यांना 12वी होता होता स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. ही अशा प्रकारची डिजिटल सक्षमता आणि त्याच्यातून त्यांना एक डिजिटल सधनता ही प्राप्त झालीच पाहिजे, अशा प्रकारचं एक मिशन आता आम्ही घेतलेलं आहे. मला असं वाटतं की रावसाहेबांना खऱ्या अर्थाने तीच श्रद्धांजली ठरेल. रावसाहेबांविषयी मी खूप सविस्तर तुमच्याशी बोलू शकीन, आज वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे इतकंच सांगेन की स्मरणिकेमध्ये मी रावसाहेबांविषयी जे लिहिलं आहे ते तुम्ही निश्चितपणे वाचा. या पुरस्कारासाठी माझी निवड जी केली गेली त्याचा मला ज्यावेळी फोन आला राजूदादांचा, त्यावेळी त्यांना मी असं म्हटलं की माझ्यापेक्षा अनेक लायक लोक महाराष्ट्रात आहेत ज्यांची नावं मी तुम्हाला सुचवू शकीन. त्यावर ते असं म्हणाले की निवड समितीच्या अधिकारावर तुम्ही काही अतिक्रमण करू नका आणि गुपचूप श्रीरामपूरला या. तर त्याप्रमाणे प्रेरणा वहिनी आणि राजूदादा यांचे आमचे इतके प्रेमाचे संबंध आहेत. रावसाहेब तर खूप वेळा माझ्या कार्यालयात यायचे आणि आज मला अतिशय आनंद झाला की प्रथम मी जाऊन काकींना भेटलो घरी जाऊन आणि काकींचे आशीर्वाद घेऊन मी या कार्यक्रमाला आलो. काकी आणि रावसाहेब काका नेहमी माझ्या कार्यालयात यायचे आणि काव्यशास्त्र विनोदाबरोबर रयत शिक्षण संस्थेमध्ये कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे याच्या कार्यक्रमांची आखणी व्हायची. मला ते सगळे दिवस आठवत आहेत. आणि रावसाहेब रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळांमध्ये एक संगणक क्रांती करू शकले याचं खरं कारण हे आहे की त्यांची उर्मी होती आणि पवारसाहेबांचं पूर्णपणे पाठबळ त्यांना लाभलेलं होतं. आणि रामशेठ यांच्यासारखे, ज्यांचा दानशेठ म्हणून उल्लेख झाला, यांच्यासारखे सगळे दाते त्यांच्या मागे उभे होते आणि त्याच्यामुळे रावसाहेबांनी हा सगळा जो परिवार जमवला होता त्याच्यातून लक्षावधी मुलं संगणक साक्षर झाली रयत शिक्षण संस्थेमध्ये. आणि रावसाहेबांना यापेक्षा एखाद्या संस्थेने अजून काय श्रद्धांजली व्हायची की दळवी सर इथे उपस्थित आहेत आणि पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली रयत शिक्षण संस्थेच्या सगळ्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं सुद्धा प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे. आज विद्यानिकेतनच्या या ज्या ज्युनियर कॉलेजचं उद्घाटन आदरणीय पवारसाहेबांच्या हस्ते झालं, तर त्या विद्यानिकेतनाचा विस्तार हा किती होऊ शकतो याची कल्पनाच तुम्हाला करता येणार नाही. रावसाहेबांकडे एकदा घरी आलेलो असताना जेवण झाल्यावर रावसाहेब मला सहज शेजारी घेऊन गेले आणि म्हणाले की विवेक, ही आमची शाळा आहे. तर तिथे एकच खोली होती. तर मी थोडासा गडबडलो. म्हटलं रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मला हे दाखवत आहेत. हो म्हणाले, ही छोटीशी सुरुवात आहे. त्यावेळी मी पटकन एकदम बोलून गेलो की लाईक अ रिव्हर एव्हरीथिंग बिगिन स्मॉल. आणि मला अतिशय आनंद झाला की आज या संस्थेचा विस्तार खूप प्रचंड झालेला आहे. आणि माझी खात्री आहे की राजूदादा आणि प्रेरणाताई आणि त्याचबरोबर रोहित आणि रश्मी यांची जी पॅशन आहे, यांची जी कमिटमेंट आहे, यांचा रावसाहेबांच्या मूल्यांवर पुढे चालण्याचा जो निग्रह आहे आणि समाजाविषयी त्यांची जी आस्था आहे, या सगळ्यांमधून मला याची खात्री आहे की अगदी लवकरच रावसाहेब शिंदे शाश्वत विद्यापीठाकडे यांची वाटचाल निश्चित होईल. धन्यवाद. धन्यवाद सावंत साहेब. असं म्हणतात की काही लोक पुरस्काराने मोठे होतात. असं म्हणतात की काही लोक पुरस्काराने मोठे होतात, मात्र काही पुरस्कार
त्यांना दिला जातो. ते पुरस्कार त्या लोकांमुळे मोठे होतात. रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार आज एका उंचीवरती जाऊन पोहोचलाय, तो माननीय विवेक सावंत सरांमुळे. परत एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूयात आपण. जसं मॅडमनी म्हटलं की विनम्रता, शालीनता आणि प्रकांड पांडित्य यांचा त्रिवेणी संगम जर कुठे बघायचा असेल तो माननीय विवेक सावंत सरांमध्ये दिसतो. महाराष्ट्राबरोबरच त्यांनी बिहारलाही संगणक साक्षर बनवले. धन्यवाद साहेब. समाज क्रांतीच्या प्रवासात हिमालयाच्या उंचीवर असूनही पाय जमिनीवर ठेवून अंगी नम्रता कशी जपावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजचे गौरवार्थी आदरणीय विवेक सावंत साहेब. तुम्ही आज सांगितलेल्या डिजिटल साक्षरतेचा हा ऐतिहासिक प्रवास नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांसाठी आणि आम्हा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल. धन्यवाद सर. रयत शिक्षण संस्थेच्या वटवृक्षाचे संवर्धन करणारे रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन आदरणीय भगीरथ काका शिंदे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करावे आणि आम्हाला मार्गदर्शन करावे अशी विनंती. सर्वांना नमस्कार. मी बोलणार नाही. माझ्याऐवजी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, ते बोलतील. पण जाता जाता इथे अनेक मान्यवर खरं म्हणजे उपस्थित आहेत. म्हणजे संस्थेचे आमचे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण पाटील, माजी आमदार आणि संस्थेचे उपाध्यक्ष राम कांडगे साहेब, खासदार म्हणजे खूप तरुण तर आहेच, पण संसदेपासून मतदारसंघापर्यंत ज्यांनी एक वेगळी स्वतःची व्यक्तिमत्व उभं केलं आहे ते निलेशजी लंके. आमचे मॅनेजिंग काउन्सिलचे ज्येष्ठ सदस्य दादाभाऊ कळमकर, आमच्या मॅनेजिंग काउन्सिलच्या दुसऱ्या ज्येष्ठ सदस्य, खरं म्हणजे ते गेलेत आता काही कामानिमित्त, पण ह्या कार्यक्रम हा एक आपला स्वतःचा कार्यक्रम म्हणून गेली 15 दिवस ज्या अतिशय बारकाईने या कार्यक्रमासाठी ज्यांनी खूप प्रयत्न केले ते आमच्या भगिनी मीनाताई जगधने, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन साहेब ज्यांना आपण आज थोड्याच वेळात ऐकणार आहात ते चंद्रकांत दळवी साहेब. महाराष्ट्राचे खरं म्हणजे खूप बोललं पाहिजे पण वेळ पण नाही. मधुकर भावे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. खरं म्हणजे कार्यक्रम ठरला आणि दुसऱ्या दिवशी फोन केला तर ते म्हणाले रावसाहेबांची जयंती आहे आणि त्यांच्या शाळेचा कार्यक्रम आहे, भगीरथ तारीख आणि वेळ सांगा. आणि तेव्हापासून जे कामाला लागले त्यांचा लेख तर म्हणजे मी पाहिला नाही, त्यांच्या अनेक लेख आहेत. खरं म्हणजे महाराष्ट्राचं मी मगाशी खाजगीत पण म्हणालो की अनेक पत्रकार झालेत, अनेक वर्तमानपत्राचे संपादक झाले, पण मधुकर भावे साहेबांनी त्यातले त्यात स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राचे जे ज्या काही व्यक्तींचं योगदान राहिलेलं आहे त्या अनेक व्यक्तींच्या माध्यमातून जे नेहमी लिहितात तशातच त्यांचा कालचा रावसाहेब काकांवरचा जो लेख आहे की तो गेली 8 दिवस म्हणजे वर्तमानपत्रामध्ये नाही पण समाज माध्यमांमध्ये इतका व्हायरल झाला आहे आणि मला तर इतके मेसेज आले की माझ्या मोबाईलमध्ये आता जागा पण राहिली नाही. म्हणजे ही अतिशयोक्ती नाही, ही वास्तव आहे की ज्यांचा कशाशी समाजकारणाशी संबंध नाही, राजकारणाशी संबंध नाही, शिक्षणाशी संबंध नाही, अशा सगळ्या लोकांना तो किती भावला आहे. आणि अशा माणसाचे खरे म्हणजे विचार राखण्यासाठी आपण सर्वजण इथं या ठिकाणी उपस्थित आहेत. तर ते आदरणीय मधुकर भावे साहेब या संस्थेचेच आमचे एक सहकारी ॲडव्होकेट भागचंद चुलीवाल, प्राचार्य शेळके सर, प्राचार्य गागरे सर, ओबेरॉय, संजय शहा, लकी शेट्टी, आमच्या रयत शिक्षण संस्थेचे बांधकाम कमिटीचे चेअरमन प्रकाश पाटील निकम, अविनाश अधिक साहेब, या ठिकाणी आमचे फार लोक आहेत. समोर तर फार दिसत आहेत, मागे पण खूप आहे. रयतच्या अनेक जनरल बॉडीचे सदस्य आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे आमचे राष्ट्रवादी अहिल्यानगर जिल्ह्याचे अध्यक्ष ते राजेंद्र तात्या फालके, आमचे ते मित्र आहेत, सहकारी पण आहेत, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबासाहेब बोस, रावसाहेब मस्के, संदीप वरपे, डॉक्टर सुजित गुंजाळ, एकनाथ खे म्हणजे मागे
जरा तोंड फिरवलं तर अजून एक 5-1 मिनटं जातील इतकी नावं घेतली पाहिजेत. अशी सगळी महत्त्वाची आणि समाजामध्ये मोठं त्यांना स्थान असलेली अशी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. पवारसाहेबांच्या बद्दल म्हणजे एकाच सेकंदामध्ये आता इथं बोलणं उचित नाही, परंतु शिंदे परिवाराचं आणि पवारसाहेबांचं नातं हे त्यांच्या शब्दात सांगायचं ठरलं तर आमचा परिवार आणि पवार परिवार हा एक आहे. हे त्यांच्या भाषेमध्ये ते नेहमी सांगतात की जेव्हा डॉक्टर अण्णासाहेब शिंदे होते तेव्हा स्वर्गीय अण्णासाहेब शिंदे आणि पवार या दोन्ही परिवाराचे कुटुंब प्रमुख होते. त्यांच्या पश्चात स्वर्गीय आप्पासाहेब पवार हे शिंदे आणि पवार या दोन्ही कुटुंबाचे कुटुंब प्रमुख होते. त्यानंतर ज्यांच्या जयंतीसाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालो आहे ते स्वर्गीय रावसाहेब काका शिंदे हे दोन्ही पवार आणि शिंदे परिवाराचे कुटुंबाचे प्रमुख होते. आणि आता तर प्रश्नच नाही, आता तर सगळीच दुरा साहेब वाहत आहेत. आणि त्यामुळे ज्या वेळेला आम्ही निमंत्रण द्यायला गेलो त्यावेळेला कुठल्याही खरं म्हणजे आज अमरावती साहेबांना आज अमरावतीला जायचं होतं, पण ते कॅन्सल करू ही वेळ आणि तारीख या संस्थेसाठी दिली. पवारसाहेबांचं खूप खूप उपकार आहेत. मग अशी मॅडमने 1-2 उदाहरण सांगितले. मॅडम खूप उदाहरणं आहेत, त्यारित्या काही बोलता येत नाहीत, काही बोलता पण येतील, पण आता वेळ नाही. कारण प्रमुख भाषणं ऐकायचे, त्यातल्या त्यात मधुकर भावे साहेबांचं भाषण जे आहे ते आपल्या सर्वांना ऐकायचं आहे. तेव्हा मी माझ्या भावनांना इथे आवर घालतो, थांबतो. आपण परत एकदा आपल्या सर्वांचं शिंदे परिवारातर्फे स्वागत करतो आणि माननीय दळवी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपण एक 5 मिनिटे होईना आपण या ठिकाणी आपले विचार मांडावे. आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी वेळ दिला, आणखी आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणेपद भूषवलं ते देशाचे थोर नेते, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब. व्यासपीठावर दुसरे पाहुणे उपस्थित आहेत, आमच्या मॅनेजिंग कमिटीचे सदस्य रामशेठ ठाकूर साहेब, ज्यांचा आपण रावसाहेब शिंदे जीवनगौरव पुरस्कार देऊन या ठिकाणी सत्कार केला. ते आपल्या देशाचे राज्याचे थोर शास्त्रज्ञ विवेक सावंत साहेब, रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन, ज्यांनी आपल्यासमोर आत्ता अतिशय थोडक्यात भाषण केलं, ते आमचे सहकारी ॲडव्होकेट भगीरथ शिंदे काका, खासदार श्री निलेश लंके साहेब आणि भगीरथ काका, आपण ज्यांची नावं घेतली ते सगळेजण थोडक्यामध्ये उपस्थित असलेले सर्व रावसाहेब शिंदे साहेबांच्यावर, डॉक्टर राजीव आणखी प्रेरणा शिंदे यांच्यावर आणि विद्यानिकेतनवर प्रेम करणारे उपस्थित आपण सर्व बंधू भगिनींनो, विद्यानिकेतनचे सर्व सेवक आणि समोर बसलेले सर्व विद्यार्थिनींनो, आज एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावर आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत आणि कैलासवासी रावसाहेब शिंदे यांच्या 99व्या जयंतीच्या निमित्तानं, पुढच्या वर्षी 100वी जयंती असेल त्यावेळेला मला खात्री याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम आपण नक्कीच आयोजित कराल. या निमित्तानं पहिल्यांदा मी ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमामध्ये श्री विवेक सावंत साहेबांना रावसाहेब शिंदे साहेबांच्या नावानं जो जीवनगौरव पुरस्कार दिला त्याच्याबद्दल, या पुरस्काराबद्दल सावंत साहेब आपलं पण मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे विद्यानिकेतनमध्ये आज 2700 विद्यार्थी शिकत आहेत, 200 कर्मचारी आहेत. आणखी इतक्या अल्प कालावधीमध्ये अतिशय सुंदर प्रगती आपल्या संस्थेनं केलेली आहे. 2 वर्षापूर्वी पहिल्यांदा मी आलो होतो. 2 वर्षामध्ये एक ॲडिशन झालेली आहे की ज्युनियर कॉलेज आपण मंजूर करून घेतलं, त्याची इमारत पण झाली आणि आज तिचं उद्घाटनसुद्धा झालेलं आहे. अनेक इमारती पाहतो, पण या इमारतीमध्ये एक वैशिष्ट्य बघायला मिळालं की जे
वर्गखोली निर्माण केलेली आहे, त्या वर्गखोलीला फार मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये किंवा अतिशय मोठ्या विद्यापीठामध्ये अशा प्रकारचे वर्गखोल्या असतात की त्याची सिटिंग अरेंजमेंट ही चढत्या भाजणीनं असते. त्यामुळं सगळ्याच विद्यार्थ्यांना शिक्षकाबरोबर आणि शिक्षकांना सगळ्या विद्यार्थ्यांच्याकडे पाहता येतं. अशा प्रकारच्या वर्गखोल्या या ज्युनियर कॉलेजमध्ये आपण निर्माण केलेल्या आहेत. त्याच्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो. डॉक्टर प्रेरणा आणखी डॉक्टर राजीव शिंदे यांचं मी एवढ्यासाठी अभिनंदन करतो की ते मगाशी भाषण करत होते की साहित्यिक बोलत होते असा प्रश्न पडावा, इतकं सुंदर भाषण आपण या ठिकाणी केल्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद. आणि राजीवजींच्याकडून आणखी एक मी स्टाईल शिकलो की भाषणास टाळ्या वाजवायच्यासाठी आपणच टाळ्या वाजवायच्या आणि लोकांना टाळ्या वाजवायला सांगायचं. हा एक नवीन वक्त्याचा एक नवीनच प्रकार आपल्याला बघायला मिळाला. आपण सगळ्यांनी फॉलो करायला हरकत नाही बऱ्याच वेळेला, कारण कार्यक्रमामध्ये जिवंतपणा त्यामुळे निर्माण होतो. पण तो भाग वेगळा. राजीवजी आपण जे भाषण केलं, आपली जी शैली होती, ताई तुमची पण जी शैली होती ती खूप अप्रतिम अशा प्रकारची शैली होती. आणि खूप अभिनंदन या कार्यक्रमाच्या आपल्या नियोजनाबद्दल. आजच्या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर मी रयत शिक्षण संस्थेच्या व्यासपीठावर आहे की विद्यानिकेतनच्या व्यासपीठावर आहे असा प्रश्न पडावा. अशा प्रकारची सगळी मांदी आळी या ठिकाणी उपस्थित आहे समोर आणि इथेसुद्धा. आणि म्हणून खरं तर अंतर का असावं विद्यानिकेतनमध्ये आणि रयतमध्ये अंतर असण्याचं काही कारणच नाही. कारण डॉक्टर रावसाहेब शिंदे साहेबांनी 40 वर्ष या रयत शिक्षण संस्थेसाठी रात्रंदिवस कष्ट घेतलेले आहेत. 1975मध्ये ते पहिल्यांदा जनरल बॉडीचे सदस्य झाले आणि 1978मध्ये ते मॅनेजिंग काउन्सिलवर आले. म्हणजे मॅनेजिंग काउन्सिलवर आल्यानंतर त्यांच्या मृत्यूपर्यंत ते मॅनेजिंग काउन्सिलवर होते. 36 वर्ष रावसाहेब शिंदे साहेब हे मॅनेजिंग काउन्सिलवर काम करत होते आणि 30 वर्ष व्हाईस चेअरमन म्हणून काम करत होते. म्हणजे ज्या वर्षी 78मध्ये ते आले मॅनेजिंग काउन्सिलवर तेव्हाच व्हाईस चेअरमन झाले आणि व्हाईस चेअरमनचे 30 वर्ष संपल्यानंतर पुढचे 8 वर्ष जवळपास ते चेअरमन म्हणून राहिले. आणि तेही श्रीरामपूरवरून. काकांना माहीत आहे की नाशिकवरून येताना काका नेहमी कुरकुर करतात की तुम्ही फार मिटिंगला बोलवता, फार त्रास होतो नाशिकवरून यायचा. मग 36 वर्ष आमचे रावसाहेब शिंदे साहेबांनी कशी वेळ दिला असेल आणि त्यांनी ज्या पद्धतीची प्रगती केली, ज्या पद्धतीचं कल्चर कर्मवीरांच्या संस्थेमध्ये ज्या पद्धतीचं कल्चर रावसाहेब शिंदे साहेबांनी निर्माण केलं त्याच्यावरच आपण सध्या कामकाज करतो आहे. आणि मला असं वाटतं की आज पण रावसाहेब आणि भगीरथ शिंदे काकामध्ये फार फरक नाही आहे. अण्णासाहेब शिंदे, रावसाहेब शिंदे, भगीरथ शिंदे काका फार फरक नाही. पण खूप अभिनंदन आपल्या सगळ्यांचं, कारण मान्यवरांची भाषणं ऐकायची आहेत. आणि धन्यवाद या स्मरणिकेबद्दल. स्मरणिकेमध्ये म्हणजे रावसाहेब शिंदे साहेबांची उंची किती होती हे जर का बघायचं असेल तर याच्यातले फक्त फोटो पाहायचे की रावसाहेब शिंदेचा संपर्क कुठल्या माणसापासून कुठल्या लेवलपर्यंत होता, किती मोठी व्यक्ती होती हे सांगण्यासाठी आपण ही जे काही स्मरणिका काढलेली आहे. दोन्ही डॉक्टरांचं मी मनापासून अभिनंदन करतो. माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दळवी साहेब. आपण संपूर्ण विद्यानिकेतन शैक्षणिक संकुलाचं केलेलं कौतुकानं आमच्या अंगावरती मुठभर मावून चढलं आहेत आणि आम्हाला त्यातून नक्कीच प्रेरणा मिळेल असा विश्वास आहे. यानंतर महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांनी ओळख निर्माण केली, पत्रकारितेच्या माध्यमातून ज्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान दिले अशा मधुकर भावे सरांना मी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. मधुकर भावे सर म्हणजे स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातील राजकीय इतिहासाचा एक चालता बोलता ज्ञानकोश होय. आदरणीय भावे सर. सर्वप्रथम इथं ते 3 छायाचित्र खाली ठेवलेली आहेत, ते नीट बघा जरा. तिने त्यागी, सेवा, समर्पण याचे आदर्श असलेले हे 3 व्यक्तिमत्व इथे आहेत. त्यातलं एक राऊतसाहेब आहेत. त्यांची आज जयंती आहे. ते आज असते तर 99 वर्षाचे असते. जन्मशताब्दी वर्ष सुरू झालं असतं आणि त्याचा पुरस्कार पवारसाहेबांच्या हस्ते विवेक सावंत यांना देणं. विवेक सावंत साहेब, तुम्ही म्हणालात की माझं नाव कसं काय तुम्ही केलं, तर कार्यकारिणी म्हणाले की आम्ही आमचा अधिकार वापरला. आज रावसाहेब असते
तरी त्या समितीचे अध्यक्ष असते आणि त्यांनी विवेक सावंत यांचंच नाव त्या पुरस्काराकरता घेतलं असतं. हा तुमचा सन्मान नाही, हा भटकरांचा पण सन्मान आहे, हा माशेलकरांचा पण सन्मान आहे, हा नारळीकरांचा पण सन्मान आहे. या महाराष्ट्रातल्या सर्व वैज्ञानिकांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही विवेक सावंत साहेब तुमच्याकडे पाहतो आहोत. कारण पवार साहेबांच्या दूरदृष्टीतून त्या दिवशीचे रावसाहेब मला आठवत आहेत की जेव्हा ते कॉम्प्युटर युग आलं तेव्हा मी लोकमतला संपादक होतो. संपादकीय विभागात अशी खळबळ झाली मालकांमध्ये की एकदम कॉम्प्युटर आणून शिकवायचं कसं, ती प्रणाली कशी समजून द्यायची, प्रशिक्षक कुठनं आणायचे, पैसे कुठनं आणायचे. रावसाहेब म्हणाले एवढं कुठनं करायचं. रावसाहेबांचं नाव तुम्हाला सुचलं. पवारसाहेबांना त्यांनी सांगितलं. पवारसाहेब शांतपणे म्हणाले प्रस्ताव घ्या आणि बैठक लावा. पहिला प्रस्ताव तुम्ही दिला तो 12 कोटीचा आणि 29 कोटीचा. साधी गोष्ट होती का. ही सोच जी रावसाहेबांची होती की उद्याच्या पिढीला आपल्याला काय द्यायचं आहे, त्यात जगाच्या स्पर्धेत माझी मुलं मागे राहता कामा नाहीत. ही अण्णांनी जो दिवा लावला होता 1924 साली, ती ज्योत हातात घेऊन रावसाहेब पुढे निघाले होते. आणि पवारसाहेबांनी सांगितलं मी बैठक लावा, किती पाहिजे 12 कोटी. 12 जणांना बोलवलं आणि सांगितलं रामसाहेब तुम्ही 1 कोटी, पतंगराव तुम्ही 1 कोटी, सुप्रिया तुझ्या फंडातून 1 कोटी, तुझ्या 12 जणांची नावं घेतली आणि 12 कप चहा मागवला. 12 मिनिटाची मीटिंग झाली आणि ही संस्थेत संगणकीय पद्धत आपण सुरू केली. साहेब तुमचं मोठेपण कशात आहे. हा प्रचंड प्रकल्प राबवताना ग्रामीण भागातली मुलं जगाच्या स्पर्धेत टिकली पाहिजेत आणि म्हणून रामशेठ तुमच्या बाजूला बसतात. आता मगाशी राजीव म्हणाला की रामशेठ यांचे हात घ्या, त्यांचे हात नका घेऊ, त्यांच्यावरच ठेवा ते हात. फक्त जे देणारे धनिक आहेत ना ते धनिकांना सांगा देणाऱ्याने देत राहावे, धनिकांनी रामशेठ व्हावे. जेवढे धनिक आहेत त्या धनिकांनी रामशेठ होऊन देत राहावे तर या संस्था उभ्या राहतील. रावसाहेबांचा माझा संबंध 7-8 वर्ष तुम्हाला आज मी आठवून सांगू शकत नाही. अशी सकाळ नाही की 10 मिनटं आमचं बोलणं नाही फोनवर. इतके आक्रमक होते, तेवढेच अत्यंत मृदू होते. 8 दिवस गदी माळुलकर आणि पु ल देशपांडे घरी राहायला येतात. मला तुम्ही सांगा कल्पना तरी करू शकतो का आपण महाराष्ट्रात असं एक माणूस सांगा की याच्या घरी पु ल आणि गदिमा 8 दिवस येऊन राहिले. यशवंतराव चव्हाण 2 दिवस येऊन मुक्कामाला राहिले आणि वहिनी साहेब म्हणाले शशिकला ताई काय करू चहाच्या बरोबर, कांदे पोहे करा. इतके घरगुती मोकळेपणाने ही सगळी वाढणारी कुटुंब. मला पवारसाहेब खरंच गंमत वाटते. 3 घराणी बघा. एक शिंदेसाहेब अण्णासाहेब ते राजकारणात, त्यांचे भाऊ रावसाहेब राजकारणाचे वाटेल गेले नाहीत, शिक्षण संस्थेत लक्ष घातलं. दुसरे पतंगराव कदम त्यांनी संस्था उभी केली पण राजकारणात, पण शिवाजीराव कदम ते आता कुलपती झाले. तिसरे बाबूराव कदम आणि कमलकिशोर कदम त्यांनी पण ते राजकारणात गेले. बाबूरावांनी संस्था उभी केली, यांनी संस्था उभी केली. ही महाराष्ट्रातली सगळी जी घराणी आहेत त्यांनी महाराष्ट्रासाठी नेमकं काय दिलं, चारित्र्य दिलं, समर्पण दिलं, सेवा दिली, त्याग केला. आणि आज महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातली सर्व जाती धर्माची मुलं या युगात शिकतायत. हे श्रीरामपूरचं खूप फकीचं आहे. तुम्ही एकदा मोखाड्याला जा. मोखाड्याला रामशेठ ठाकूर साहेबांनी मोखाड्याला आदिवासींच्या मुलींसाठी जे महाविद्यालय उभं केले तिथे त्यांच्या आया रस्त्यावरती उन्हातानामध्ये बोरं करवंद कैऱ्या विकत बसलेल्या आहेत आणि तिची मुलगी आज रयत शिक्षण संस्थेमुळे AC असलेल्या हॉलमध्ये कॉम्प्युटरचं शिक्षण घेते. मला असं वाटतं की ही फार मोठी शैक्षणिक क्रांती पवारसाहेब आपण केलेली आहे. आपल्या तोडीचा नेता महाराष्ट्रात नाही, देशात कोणी नाही. पदावरची माणसं मोठी नसतात, सामाजिक दृष्टी ठेवून समाजाकरता राबणारी माणसं. आणि म्हणून पुण्याहून सकाळी निघून 2 कार्यक्रम करून पवारसाहेब तुम्ही इथे आलात. प्रेरणा तुमच्याकडून त्यामुळेच आम्हाला मिळते आहे. रावसाहेबांकडून प्रेरणा का मिळते. तुम्ही 81 वर्षी त्यांना रयतचे अध्यक्ष केलं. 81 वर्षी रावसाहेबांना म्हटलं साहेब तुमचं 81 वर्ष आहे. ते म्हणाले उलटं करा.
18. आणि त्या दिवसापासून मी असं ठरवलं की आपलं वय मोजायचं नाही, उलटं करत जायचं. आणि म्हणून मी पण 86 वर्षाचा आहे. पण काही फरक पडत नाही. तुम्हाला तो राजसाहेबांकडे बघितलं, पवारसाहेबांकडे बघितलं की आपल्याला प्रचंड ऊर्जा मिळते आहे. आणि हीच ऊर्जा ही रयत शिक्षण संस्थेची ऊर्जा आहे, लक्षात ठेवा. आणि त्या रावसाहेबांच्या आजच्या जयंती दिनाला राजीव तुम्ही जे नाव शोधून काढलं, आता सगळ्यांना तुम्ही शाली घातल्यात, एक शाल राजीवला घाला. हे नाव शोधून काढणं आणि आज विवेक सावंत साहेबांना बोलून हे त्यांचा सत्कार करणं, कारण कॉम्प्युटरचं शिक्षणाची गोडी लावणं. आम्हाला संपादकीय विभागात काम करताना आमच्या मुलांना शिकवताना काय श्रम पडले याची कल्पना आहे पूर्णपणे. ही सगळी प्रणाली आत्मसात करणं सोपं नाही. जगाच्या स्पर्धेत आपण सगळे आहोत. फार बोलायला वेळ नाही. मला आपण माझा बहुमान केलात. मला वगैरे शिंदे साहेबाचा फोन आला की तुम्ही याल का. माझ्या आयुष्यातले ज्या सुंदर जे कार्यक्रम असतील 65 वर्षातले, त्यात मी आजची दुपार अशी करून ठेवतो असं मी सांगतो. तो इतका सुंदर कार्यक्रम आहे. ते सुद्धा भाग्य लागतं आयुष्यामध्ये. रावसाहेब भेटणं, भाऊसाहेब भेटणं, अण्णासाहेब शिंदे भेटणं, ही माणसं केवढी मोठी होती हो. आणि पवारसाहेब तुमची कमाल अशी, त्या दिल्लीच्या पुसा विभागामध्ये अनुसंधान केंद्र, कृषी अनुसंधान केंद्रामध्ये, आज तुम्हाला माहिती नसेल, त्या कृषी अनुसंधान केंद्रामध्ये रावसाहेबांच्या नावाचं सिम्पोजियम कृषी मंत्री असताना पवारसाहेबांनी जाऊन स्थापन केलेलं आहे दिल्लीमध्ये. आज त्या ठिकाणी ही सोच ती आहे. आणि म्हणून राजकीय पदं येतील जातील, पण तुमच्या वैचारिक उंचीची माणसं तयार होणं आणि समाजाला ती मार्गदर्शन करत राहणं, याच्याकरता महाराष्ट्राला तुम्ही अजून फार वर्ष हवे आहात. आणि तो महाराष्ट्र आपल्याला पुन्हा एकदा घडवायचा आहे. जो यशवंतरावांना अभिप्रेत होता महाराष्ट्र, तो ज्या दिवशी यशवंतराव रयतचे अध्यक्ष झाले त्या दिवशीच्या भाषणात म्हणाले, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो त्या दिवशी मला जेवढा आनंद झाला नव्हता तेवढा आज मला आनंद झालेला आहे. आणि अभिप्राय वहीत यशवंतरावांनी नोंद करून ठेवले. त्याचा फोटो मी त्या पुस्तकात छापलेला आहे. ही अशी मोठी डोंगरावडी माणसं होती महाराष्ट्राची. त्या माणसांची परंपरा घेऊन आज रयत काम करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला उच्चार केला रयत या शब्दाचा, आणि ते अण्णांनी शब्द उचलला. आणि 1924 साली त्या कर्मवीरानं जे रोपटं लावलं ते आज 15,000 प्राध्यापक, लाखो मुलं शिकत आहेत. आणि तुम्ही म्हणालात की तुमचं विद्यापीठ होईल. राजीव पतंगराव कदमांनी एका खोलीमध्ये गणित आणि इंग्रजीचे वर्ग सुरू केले आणि बाहेर पाटी लावली भारतीय विद्यापीठ. लोकांनी टिंगल केली पण डरले नाहीत ते. आणि भारतीय विद्यापीठ त्यांनी उभं करून दाखवलं. राजीव, तुम्ही आणि तुमच्या पत्नी याच ठिकाणी विद्यापीठ उभं करून दाखवाल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. एवढंच सांगतो. त्या विद्यापीठाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला पवारसाहेब तुम्हालाच बोलावा असं एकमताने ठराव करा. आणि विवेक सावंत प्रमुख पाहुणे, रामशेठ प्रमुख पाहुणे, जमलं तर तिथपर्यंत मी असलो तर मी पण येतोच. एवढं सांगतो. थांबतो. सगळ्यांना नमस्कार. रावसाहेबांना आदरांजली. मनस्वी धन्यवाद सर. आपल्या अलौकिक शब्दवाणीतून आपण रावसाहेब शिंदे सर आणि आदरणीय पवार साहेबांसोबतच्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा दिलात. लोक सत्तेमुळे मोठे नसतात तर त्यांच्या सामाजिक कार्यामुळे मोठे होतात, हे मौलिक सत्य आज आपण जनमानसांना सांगितले. त्याबद्दल मनस्वी धन्यवाद. आपण विद्यानिकेतन परिवाराच्या पुढील वाटचालीस दिलेल्या शुभेच्छांचा आम्ही मनस्वी स्वीकार करतो. आमचं भरभरून कौतुक केल्याबद्दल पुनश्च एकदा मनस्वी आभार मानतो. धन्यवाद आदरणीय भावे सर. शतेषु जायतेषुरा सहस्रेषुच पंडिता वक्ता दश सहेश्रशु दाता भवती मानवा. या उक्ती ज्यांच्यासाठी समर्पक अशी आहे असे रामशेठजी ठाकूर साहेब, मी आपल्याला सादर निमंत्रित करतो की आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. काल ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे यांचा जयंतीचा दिवस होता आणि आज त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण इथं
एक छान सुंदर असं आपल्याला इथं एक ज्युनियर कॉलेजच्या नवीन इमारतीचा उद्घाटन समारंभ आपण मगाशी ताईने विचार मांडला की महाराष्ट्रातील राजकारणाचे महर्षी भीष्माचार्य. ते पवारसाहेब राजकारणातलेच नाही तर सर्व क्षेत्रातील भीष्माचार्य आहेत आणि त्या दृष्टीनं ते काम करत आहेत. पवारसाहेबांचं नाव एकदा आपण जर ऐकलं की आपल्याला वाटतं नाही आता पण आपण लक्ष देऊन ऐकायला पाहिजे आणि ते ज्या ज्या क्षेत्रात हात लावतात तिथं सोनं होतं. त्यांनी जिथं हात लावला ज्यांना आशीर्वाद दिला त्यांचा झालेला आहे. परिस्पर्श झाल्यानंतर त्यांचं सोनं झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण पाहायला गेलं तर अगदी पवारसाहेबांच्या बरोबरीनं तुम्ही अचानक माझ्याकडे थोडं बोर्डवर आलं अध्यक्ष रामशेठ ठाकूर. अरे म्हटलं पवारसाहेबच्या हस्ते उद्घाटन आहे. इतके मोठ्या लोकांच्या पण मी अध्यक्ष बनण्यापर्यंत अजून मोठा झालेला नाही सर अजून. पण आता काय असतं आपल्याला एकदा बोलवलं की जायचंच असतं. त्या दृष्टीने ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं ते आपले सर्वांचे लाडके सर्व क्षेत्रातले भीष्माचार्य पवारसाहेब. दुसरे ज्यांचा आपण सत्कार केला ते सर्वांना माहीत आहे की आधुनिक युगातील एक खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला घडवण्यासाठी ज्यांनी सर्वात पुढाकार घेतला आहे आणि घडवत आहेत असे आमचे विवेक सावंत साहेब. त्यानंतर आमचे व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदेजी, शहराचे चेअरमन दळवी साहेब, आमचे खासदार लंके सर, त्याचबरोबरीनं स्टेजवर उपस्थित दादासाहेब, मधुबर भावे साहेब, सर्व उपस्थित मान्यवर. सर्वांची नावं आता बऱ्याच वेळा आहेत, 2-4 आलीत, मला घ्यायची काय तशी आवश्यकता नाही. मला वाटतं ते समजून घ्यावं. उपस्थित सर्व मान्यवर, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, नागरिक बंधूंनो आणि भगिनींनो, खरं तर आज आपल्याला रावसाहेबांच्या शतकाच्या दृष्टीनं जे जयंती साजरी करत आहोत त्यानिमित्तानं उद्घाटनासाठी आपण आलो आहे. डॉक्टर शिंदे आणि मिसेस शिंदे यांनी जे काय आपण पाहिलं, राजीव शिंदे आणि प्रेरणा शिंदे, तर त्यांनी प्रास्ताविक केलं. मला जे काय बोलायचं होतं ते दळवी साहेबांना अगोदर समजलं आणि मग मला जे बोलायचं होतं ते दळवी साहेब अगदी व्यवस्थित तेच बरेचसे शब्द त्यांनी असे बोलून झालेले आहेत की दोघांची भाषा आपण ऐकली आणि मलाही वाटलं होतं हे सायन्समधले मेडिकलमधले डॉक्टर नसून हे साहित्यिकातले मराठी क्षेत्राचे डॉक्टर आहेत. अशा प्रकारचं तुमची दोघांची वक्तव्य मला पाहायला मिळाली आणि खरंच मी मराठी BA स्पेशल मराठी BA आणि सगळं काय आहे किंवा आमचे जे येतात तर त्यांना अगदी तुम्ही कितीतरी मागं टाकलेलं अशा प्रकारचं तुम्ही भाषण केलं. नुसतं भाषण नाही, मनातून हृदयातलं जे होतं ते तुम्ही बोलून दाखवलेलं आहे. रावसाहेब शिंदे साहेबांचा माझा संबंध बऱ्याच वर्षाचा होता. जे साधारणतः 84-85 पासून मी रयत शिक्षण संस्थेच्या 9 मेच्या कार्यक्रमाला जायला लागलो. मग 90-92 साली मी रयत शिक्षण संस्थेचा जनरल बॉडी सदस्य झालो. त्याच्यानंतर रावसाहेब शिंदे हे त्यावेळेला व्हाईस चेअरमन होते. नंतरच्या काळात जवळजवळ 30 वर्ष ते व्हाईस चेअरमन होते. नंतरला ते चेअरमन झाले. रावसाहेबांच्या बरोबर माझा फार जवळचा संबंध आला. एक तुमच्यासारखाच त्यांचा मुलगा समजा पाहिजे तर अशा प्रकारे त्यांनी मला मुलासारखं अगदी वागवलं. त्यांचा जे वागणं बोलणं होतं, अगोदर त्यांचा इतिहास मी काय सांगायला पाहिजे अशातला भाग नाही. स्वातंत्र्य चळवळीपासून जे काही केले त्यांनी, त्यांची भूमिका ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. गोरगरिबांसाठी स्वतःचे जीव म्हणजे जगणारे असे रावसाहेब शिंदे होते आणि त्याचा प्रभाव माझ्या जीवनावर फार मोठा झाला. खरं तर कर्मवीर अण्णांच्या संस्थेत मी हायस्कूल झालं, कॉलेज झालं, लेबर स्किलला काही दिवस होतो. त्याच्यानंतर मग शिक्षक, मग उद्योजक, मग अचानक
मला लॉटरी लागली आणि लंकेशसाहेब तुमच्यासारखं मी खासदार पण झालो. म्हणजे अक्षरशः म्हणजे तसं खासदारी डोक्यात नव्हतं, काही नव्हतं, पण आचार्य एकदा नाही तर 2दा खासदार झालो. आता त्याच्यानंतर उद्योग वगैरे करता करता म्हटलं आता आपल्याला देवाने इतकं दिलं, छप्पर फाडके दिलंय. मग त्या दृष्टीनं मला वाटायला लागलं की आता उद्योग चालूच राहील, पण त्यातला काहीतरी 20-25% वाटा जो आहे कमीत कमी, मी काय सर्व देत नाही, पण जो उद्योग आपला चाललेला आहे, मोठी कंपनी झाली, त्याच्यात भरपूर इंजिनियर्स आले, 125-150 इंजिनियरले, स्टाफ 3-4 हजार स्टाफ झाला, भरपूर मशिनरी झाली, आणि त्याच्यातून मग येते हा आपलं नाही फोडीले भांडार धन्याचा माल, मी तो हमाल भारवाई, ती भार वाहणाऱ्या हमालाची आपली भूमिका आपण वठवायची आहे. आणि दळवी साहेबांनी उदाहरण सांगितलंच की टेकडी बघती आणि त्याचं काय वाटप कसं करायचं ते त्याप्रमाणे तुम्ही म्हणजे बघ. अर्जुनाला जमलं नाही, कर्णाने ते केलं, मी कर्णबिरणे इतका काय मोठा नाही, पण त्या अण्णांच्या वाटेनं, रावसाहेबांच्या वाटेनं जाणारा एक त्यांचा पाईक आहे. आणि त्याने आम्हाला जे दिलं आहे, रावसाहेबांचं एक वाक्य मी माझ्या लेखामध्ये पण लिहिलं आहे की जो देतो तो देव, जो राखतो तो राक्षस. ही भूमिका माझ्या हृदयपटलावर उडून गेली आणि साहेबांच्या जास्तीत जास्त जवळ राहण्याचा मी प्रयत्न केला. आणि त्यांच्यानंतर ते असताना मी अनेक वेळा इथं आलो आहे, ते असतानाही आलो आहे, ते त्याच्या शेवटच्या दिवसापासून त्यावेळेला आलो, नंतरही आलो आहे. पण त्यांची मुलगा आणि सुनबाई ह्या दोघांनी मला म्हणजे डॉक्टर शिंदेंचा भाऊ म्हणून किंवा त्यांच्या घरातला म्हणूनच त्यांनी वागवलं आहे. त्यामुळे मी इकडे श्रीरामपूरला आलो तर मला आपल्या घरी चाललो असं वाटतं. म्हणजे याच्या बाबतीत मला असं वाटत नाही मी कुठल्या तरी फंक्शनला चाललो आहे, प्रोग्रामला चाललो आहे. कारण काय, एक त्याने जितकं प्रेम दिलं आणि साधारण आम्हाला घडवलं आहे, तो त्यांचा आदर्श घेऊन आम्ही चाललो आहे. आणि म्हणून मग इथं आल्यानंतर मला हे होतं. मागच्या वेळेला एकदा मी आलो आणि साधारणतः एक कार्यक्रम होता, त्यावेळेला एक दाखवलं आम्हाला, इथं मी आता ज्युनियर कॉलेजची बिल्डिंग बांधत आहे, तर चांगली गोष्ट आहे, बघूया काय साधारणतः. तर म्हणे आत्ताच सुरुवात झाली ती बिल्डिंग बांधायला, पायाचं भरणी फक्त होती झालेली. इतकी मोठी 12 एकर जमीन, आमच्याकडे 12 एकर सोडून द्या, शाळा कॉलेज संस्था करताना 2 एकर जागा पण भरपूर होते आणि त्यात सगळं करतात. बाकीची जमीन मग म्हणजे रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल आहे, अशा रीतीने वापरली जाते. पण डॉक्टरांना ही हाव नाही, शैक्षणिक काम चांगल्या रीतीनं व्हायला पाहिजे, तशाच पूर्णच्या पूर्ण 12 एकर जमीन, स्वतंत्र ज्युनियर कॉलेज, स्वतंत्र हायस्कूल, स्वतंत्र काहीतरी अशा रीतीने भव्य ग्राउंड ठेवलं. आणि त्यांनी सांगितलं की मुलींच्या घरापर्यंत आमची बस जाते, हा ताफा बागा बसचा किती आहे तो 14-15 बसेस समोर उभ्या राहिलेले दिसत आहेत. आणि अशा रीतीनं प्रत्येकाला घरपोच न्यायचं आणायची जबाबदारी घेतली. आणि त्यांना आपल्या घरातले विद्यार्थी मुलं आहेत समजून त्यांचं आज ते काम पाहतायत. ज्या पद्धतीनं आता ही शाळाला मी उद्घाटन करायला साहेबांच्यावर गेलो, तिथे पाहिलं, ते पाहिल्यानंतर ग्राउंड फ्लोअर आता पूर्ण झाला आहे, पहिल्या माळ्याचं काम चाललं आहे, वरती आणखीन 3रा माळा करायचा आहे. शिंदे आपल्या दळवी साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरंच मलाही अतिशय आनंद झाला. नाही मलाही वाटलं काय ते वर्ग आहेत, हे वर्ग पाहिल्यानंतर मी कमीत कमी 100-200 शाळांना कॉलेजला भेट दिली असेल, पण क्वचित कुठंतरी काहीतरी असं अगदी म्हणजे रिअर ज्याला म्हणतो ना आपण, तर तसंच तिकडे मला बघायला मिळाले. अत्याधुनिक सावंतसाहेबांचं जे कॉम्प्युटरचं ज्ञान आहे काय, त्याप्रमाणे त्याची ती बोर्ड आणलेले आहेत, ह्याच्यातून सर्वसाधारण दिसते आपल्याला. तर ह्या सर्व याच्यातून जे शिक्षण तुम्ही देताय हे अतिशय महत्त्वाचं आहे. पण अजून पहिला माळा चालला आहे, 2रा माळा जाणार आहे. आणि त्याच्या दृष्टीनं मला वाटते मी पहिल्यांदा 50 लाख दिले होते, आणखीन 50 लाख रुपये मी माझ्याकडनं ती देणगी इथं देत आहे. रावसाहेबांच्या ह्याच्यातून जे काय काम सुरू झालेलं आहे ते त्या कामाला चालना द्यावी इतकाच हातभार लावण्याचा माझा केलेला आहे. आणि त्यामध्ये मी तुमच्या घरचाच एक सदस्य आहे या दृष्टीनं मी हे करतो आहे. मला इथं बोलवलं आणि मोठा मान पवारसाहेबांच्या बाजूला बसण्याचा दिलात, त्याबद्दल धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ठाकूर साहेब, तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहेत.
शतेषु जायते शुरा सहस्रेषुच पंडिता वक्ता दश सहस्रेषु दाता भवती मानवा. ही उक्ती आपल्याला समर्पक आहे. यानंतर ज्यांचे शब्द ऐकण्यासाठी सर्वजण चातकाप्रमाणे प्रतीक्षा करत आहेत अशा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं भाषण आपल्या सर्वांना ऐकायला मिळणार आहे. हे आपलं महत् भाग्यच. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करू इच्छिते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. ज्यांचा आज आपण सन्मान केला ते डॉक्टर विवेक सावंत, सौ सावंत, मधुकर भावे, शरद भगीरथ शिंदे, नगर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार निलेश लंके, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत देवी, रयत शिक्षण संस्थेचे आमचे सहकारी दादा कळमकर, त्यांनी हा सगळा स्पर्धा आयोजित केला ते डॉक्टर राजीव शिंदे, डॉक्टर फेरनाथ शिंदे, व्यासपीठावरचे अन्य मान्यवर आणि उपस्थित सहकारी बंधू भगिनींनो, एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण एकत्रित आलो. रावसाहेब शिंदे, अण्णासाहेब शिंदे आणि आम्हाला लोकांचे कौटुंबिक संबंध होते. देशाचा शेती खात्याचा मंत्री म्हणून मी 10 वर्ष काम केलं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा शेती मंत्री म्हणून काही वर्ष काम केलं. आणि संबंध देशामध्ये शेतीच्या क्षेत्रात जे काही बदल झाले, संशोधनं झाली, त्याच्याशी सुसंवाद ठेवण्याचं काम मी सातत्याने त्या काळात केलं होतं. आणि ते पाहिलं त्यांनी. अण्णासाहेबांचं कर्तृत्व आणि दृष्टी हे आपल्याला जवळून बघता येतं. या देशामध्ये इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च नावाची संस्था आहे आणि या संस्थेचा मी 10 वर्ष अध्यक्ष होतो. या संस्थेमध्ये तुम्हाला गंमत वाटेल 5,000 सायंटिस्ट काम करतात आणि ते वेगवेगळ्या विषयाचे आहेत. कुणी पिकाच्या संबंधित आहे, कुणी गव्हावर काम करतं, कुणी उसावर काम करतं, कुणी फळांच्यावर काम करतं, केळीवर काम करतं, गाईवर काम करतं, म्हशीवर काम करतं. तुम्ही जर राजस्थानमध्ये गेलात तर उंचावर सुद्धा काम करणारी संस्था, अशा अनेक संस्था आणि त्या अनेक संस्थेमध्ये वाहून घेणारे शास्त्रज्ञ हा माझ्या मते भारताचा मोठा ठेवा आहे. आणि या सगळ्या लोकांना प्रोत्साहित करणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं, यासाठी ज्यांनी प्रचंड योगदान दिलं त्या मालिकेमध्ये अण्णासाहेबांचा उल्लेख हा करावा लागतो. आणि मला आनंद आहे की दिल्लीच्या इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च यांची एक खुसावा एक मोठी संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये संशोधनाच्या क्षेत्रात काम करणारा एक नवीन विभाग आम्ही सुरू केला आणि त्याचा निर्णय मी घेऊन टाकला की त्या विभागाचं नामकरण हे अण्णासाहेबांच्या नावानं असतं. आणि आज पुसा इन्स्टिट्यूटमध्ये गेल्याच्या नंतर जगाचे 2-3 मोठे सायंटिस्ट त्यांचं स्मरण करण्याचा कार्यक्रम केलेला आहे. त्याच्या मालिकेमध्ये अण्णासाहेबसुद्धा होते. अण्णासाहेब, रावसाहेब हे दोघेही स्वातंत्र्याच्या चळवळीत होते. दोघेही विचारांना डाव्या विचारसरणीत. एक काळ असा होता
की नगर जिल्हा हा डाव्या विचारसरणीचा नेतृत्व असलेल्या अनेकांचा हा जिल्हा. अनेक उंची माणसं या ठिकाणी होऊन गेली. त्याच्यामध्ये अण्णासाहेबांचा उल्लेख करावा लागेल, रावसाहेबांचा निर्णय करावा लागेल, भावकर, हिराबाई भावकर, श्री कडू त्यांचा उल्लेख करावा लागेल. अशी अनेक नावं आहेत की या जिल्ह्याने त्या विचारसरणीचा आधार घेऊन समाजामध्ये काम करण्याच्या उद्देशाने कामगिरी केली. पण हे सगळं करत असताना दुसऱ्या बाजूनं विकासाच्या आणि विधायक कामाकडे सुद्धा या घटकांनी लक्ष दिलं. निवड संघर्ष हा सातत्यानं करायचा नसतो. अन्याय असेल तर संघर्ष आवश्यक आहे, परंतु विकासाची दृष्टी असली पाहिजे आणि ती दृष्टी असलेल्या नेतृत्वाची मालिका या जिल्ह्यामध्ये होती असं म्हणलं तर अतिशयोक्ती होणार नाही. आणि त्याच्यामध्ये अण्णासाहेब आणि रावसाहेब यांचा उल्लेख हा करावा लागेल. रावसाहेबांनी आम्ही लोकांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये अनेक वर्ष काम केलं, अनेकदा एकत्र प्रवास केले, विविध प्रश्नाच्या संबंधीच्या चर्चा केल्या, काहीतरी नवीन सुरू केलं पाहिजे, खेड्यापाड्याच्या मुलांना आत्मविश्वास वाढेल असं काम केलं पाहिजे, या दृष्टीनं पावलं टाकली. आज ते नाही आहे. आज जर असते तर जन्मशताब्दीच्या संबंधीचा सोहळा आपण आनंदाने घेतला असता, पण ते नाही आहेत. पण त्यांनी उभं केलेलं काम हे महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे, याचा विश्वास आपल्याला कधी वाटणार नाही. आणि मला आनंद आहे की लहानशी शिक्षण संस्थेचं रोचं इथं लावलं आणि आज डॉक्टर राजीव आणि डॉक्टर प्रेरणा त्यांनी विस्तारित स्वरूपामध्ये वाटचाल करण्याचा निर्णय घेऊन नवीन वास्तू आणि सुविधा आज या ठिकाणी दिली, याचा आनंद आपल्या सर्वांना होतो. आज या ठिकाणी विवेक सावंतांचा सन्मान केला. संगणकाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड काम या देशामध्ये केलेल्या व्यक्तींच्यामध्ये विवेक सावंतांचा उल्लेख हा करावाचा. मला आकडे लक्षात नाही, पण काही लाखामध्ये जी संस्था आपण उभी केली, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन, आणि जी खऱ्या अर्थानं विस्तारित स्वरूपात महाराष्ट्रामध्ये वाढवली, देशामध्ये वाढवली, त्याच्यामध्ये डॉक्टर सावंतांचं योगदान प्रचंड आहे. आणि त्या योगदानामधनं या संस्थेच्या माध्यमातून काही लाख विद्यार्थी संगणकाच्या क्षेत्रामध्ये यशस्वी झाले. मला आठवत नाही, पण मला असं वाटतं की हे जे काम केलं हे भारतापुरतं सीमित नव्हते. मला वाटतं काही आखाती देशात सुद्धा तुमचे विद्यार्थी होते. किती होते मला लक्षात नाही. हजारो भारताच्या बाहेर अन्य देशामध्ये हजारो विद्यार्थ्यांना संगणकाच्या संबंधीचं ज्ञान देण्याच्या संबंधीच्या कामाच्या पाठीमागं डॉक्टर विवेक सावंत होते आहे, याचा आनंद आपल्या सगळ्यांना आहे. आणि त्यांचा सन्मान तुम्ही या ठिकाणी केला. जे सांगण्यात आलं ही गोष्ट खरी आहे की एक काळ असा होता, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही काही लोकांनी ठिकठिकाणी जाऊन लोकांच्या जागृती तयार करण्याचं काम हे केलं. आणि त्याचं सूत्र एकच होतं, तुम्ही शिक्षित आहात का अशिक्षित आहात. आणि जोपर्यंत तुम्ही संगणक शिक्षित होत नाही, मी तुम्हाला शिक्षित म्हणणार नाही. आणि त्यामुळे या सगळ्या क्षेत्राचा विस्तार हा महाराष्ट्रात वाढवण्याच्या संबंधीची एक उभी आम्ही लोकांनी स्वीकारली होती. आणि त्याचा परिणाम इतका झाला
की कधी कधी सकाळी उठल्याच्या नंतर बायकोसुद्धा सांगायची, हे काय लावलं तुम्ही रात्री झोपेत संगणक काहीतरी बोलत होता. याचा अर्थ एकच आहे की तो विषय डोक्यामध्ये घेतलेला होता. आज त्याची बदल दिली आहे. आज आम्ही नवीन काम हातामध्ये घेतलं आणि ते म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, ज्याचा उल्लेख सावंतांनी आपल्या भाषणामध्ये केला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या टेक्नॉलॉजीच्या मार्फत अनेक क्षेत्रामध्ये चमत्कार करता येतील. शेतीच्या क्षेत्रात करता येतील, उद्योगाच्या क्षेत्रात करता येते, आरोग्याच्या क्षेत्रात मेडिसिन वगैरे या भागामध्ये करता येईल. आणि हे काम आपण करायचं. कालच आम्ही लोकांनी पुण्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर एक सभा बोलवली होती. महाराष्ट्रातले 150 कारखाने, सरकारी असो खाजगी असो, त्याचे चेअरमन, त्याचे कृषी अधिकारी यांची बैठक घेतली. महाराष्ट्राचे 3 मंत्री त्या ठिकाणी निमंत्रित केले, शेती मंत्री, अर्थमंत्री. त्यांना त्याच्यात सहभागी केलं आणि आम्ही एक मोठा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे नोंद झालेले 10,000 शेतकरी आहेत. त्यांच्या शेतीमध्ये, त्यांच्या पिकामध्ये आम्ही AIचा सहभाग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचे प्रयोग आम्ही गेली 3 वर्ष करत होतो आणि त्याच्यात आम्हाला यश आलं. आणि आम्ही महाराष्ट्राच्या या कारखान्यामध्ये अनेक संस्थांना कळवलं की आम्ही AIचा वापर करून शेती करतो, ती बघायला या, त्याचं पीक बघा. आणि आज त्या ठिकाणी उभं पीक तुम्हाला बारामतीला बघायला मिळेल. काय फरक आहे? आज आपण ऊस लावतो, सुरूचा ऊस लावतो, आठपाडीचा ऊस लावतो. एक तो 12 महिन्याचं किंवा 10 महिन्याचं पीक, किंवा एक पीक 16 महिन्याचं, 18 महिन्याचं, 28. आम्ही या पिकाचा कालावधी AIच्या वर्ष 9च्या आसपास आणतो. 9 वर्षामध्ये ते पीक झालं पाहिजे. आणि तुम्ही जाऊन ते पीक बघू शकाल की आज तुमच्या दाराचा ऊस, त्याला कांदी किती असतील? त्याला कांदी असतील 9, 10, 11, 12. पण AIच्या पद्धतीनं ऊस लावला त्याची कांदी 20 ते 22 फूट आणि त्याची उंची ही जवळपास 14 फुटाच्या वर आहे. त्याच्यामध्ये सुक्रोज पर्सेंटेज हे 30% जादा आहे. आणि त्याची पाण्याची आवश्यकता, तर नेहमी बोललं जातं की ऊसाचं पीक हे अधिक पाणी घेतं आणि म्हणून हे कमीत कमी पाणी याच्यात कसा सहभाग घेता येईल. आज ही जात AIच्या मार्फत तयार केली, त्याच्यामध्ये नेहमी पाणी लागतं, त्याच्यामागे 30% कमी पाणी, 30% कमी खर्च आणि 30% कमीत कमी जादा उत्पन्न, हा त्याचा अनुभव आहे. हा सगळा चमत्कार हा केवळ या AIच्या माध्यमातून होऊ शकलेला. आणि फक्त ऊसापुरतं नाही, हे तुम्ही केळीला घेऊ शकता, सोयाबीनला घेऊ शकता, साळीचं पीक कोकणामध्ये घेतात ते घेऊ शकता. अशा अनेक पिकांना आपण या गोष्टीचा सहभाग करून घेऊ शकतो. मला आनंद आहे की रयत शिक्षण संस्थेनं त्यांच्या सगळ्या शाखेमध्ये AIच्या संबंधीचं ज्ञान नव्या पिढीत कसं येईल आणि त्या शाखेमध्ये AIवर आधारित पिकं घेतल्याची काही उदाहरण घेण्याच्या संबंधीचा संकल्प केला. आणि तो कार्यक्रम आज रयत शिक्षण संस्था करतात.
मला आनंद एका गोष्टीचा आहे की महाराष्ट्र सरकारने काल आम्ही सांगितल्याच्या नंतर एक निर्णय घेतला. अर्थमंत्र्यांनी तो जाहीर त्या ठिकाणी केला आणि तो निर्णय असा आहे की या क्षेत्रात जे कोणी जातील, आम्ही सुरुवातीला 10,000 शेतकरी घेतले, त्या 10,000 शेतकऱ्यांच्यासाठी लागणारा निधी त्याचा काही वाटा हा महाराष्ट्र सरकार देईल आणि त्यासाठी त्यांनी 500 कोटी रुपयाची तरतूद ही केलेली आहे. हा महत्त्वाचा निकाल आहे. याच्यावरच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, ज्याचा अध्यक्ष मीच आहे, तिथूनही आम्ही काही रक्कम घालतो आहोत आणि साखर कारखान्यांनी सुद्धा घालावेत. साधारणतः सुरुवातीला हेक्टरी म्हणजे 2.5 एकराला 25,000 खर्च आहे आणि दुसऱ्या वर्षापासून तो खर्च जवळपास 9,000च्या आसपास येईल. आणि म्हणून या 25,000 हे शेतकऱ्याला करायची झेपणार नाही. तिथं महाराष्ट्र सरकार आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि कारखाने हे तिघे येतील आणि शेतकऱ्यांना या संबंधीचं अर्थसहाय्य करतील की जेणेकरून या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेतला पाहिजे. आणि त्यासाठी हा बदल आपण केला आहे. माझी खात्री आहे की रावसाहेब जर असते तर या कामाला, अण्णासाहेब असते तर या कामाला प्रचंड प्रोत्साहन त्यांनी दिलेलं असतं आणि तेच काम करायचं आता मी निर्णय घेतलेला आहे. त्याची सुरुवात आता केलेली आहे. मी नगर जिल्ह्याच्या या क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या सरकारी व्यवस्थांना, त्याचे काही पदाधिकारी काल हजर होते, या सगळ्यांना अगदांना मी हे सांगेन की हा बदलाव शेतीच्या क्षेत्रामध्ये आहे. हे तंत्रज्ञान गेम चेंजर होणार आहे. हे तंत्रज्ञान शेतीची अर्थव्यवस्था बदलायला हातभार लावणार आहे आणि त्या सगळ्या कामामध्ये नगरच्या जिल्ह्याचा जाणकार शेतकऱ्यांचा सहभाग असला पाहिजे. तो राहील अशाच प्रकारची अपेक्षा मी या ठिकाणी करतो. मी काय अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेतच नाही. डॉक्टर या ठिकाणी येणार नाही आणि त्याच्यानंतर डॉक्टर राजीव यांनी हा उपक्रम हातामध्ये घेतला. माझी खात्री आहे की रावसाहेब आज असते तर त्यांना मनस्वी आनंद झाला असता. कारण विधायक कामामध्ये नेहमीच प्रोत्साहित करायचं, पावलं टाकायचं हे सूत्र रावसाहेबांनी अखंड घेतलं आणि त्या दृष्टीनं हे जे काही या ठिकाणी होतं आहे हे त्यांच्या हाताला एक प्रकारचं समाधान देणार होतं आणि त्यासाठी मी राजीव आणि शरीराताई या दोघांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द इथे संपवतो. धन्यवाद पवार साहेब. आपण आपल्या भाषणाद्वारे रावसाहेब शिंदेंबरोबरच्या स्मृती चालवल्या, विवेक साहेबांचं कौतुक केलं आणि संगणक शिक्षणाची किती गरज आहे हेही पटवून दिले. त्याचप्रमाणे जी काही टेक्नॉलॉजी बदलत आहे तर त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे महत्त्व आहे, त्यातून निर्माण होणाऱ्या ज्या शक्यता आहेत, संभावना आहेत, त्यावरही आपण भाष्य केलं. प्रयत्न सगळ्या शाखांमध्ये AI शिक्षणाचा जो काही समावेश केलेला आहे त्यावरही आपण त्याची गरज आपण विशद केली. यानंतर आपण वळत आहोत आभार प्रदर्शनाकडे.